काही काही लोक डान्स करण्यासाठी जन्मलेलीच नसतात. दार्वेकर म्हणालेत ना की लयीचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते त्यांनीच तुम्हाला दिलं पाहिजे, त्याला फक्त मेंदू पुरेसा नाहीये. 8:30ला क्लास संपला की घरी येऊन जे काही उरेल सुरेल स्वयंपाक राहिला असेल तो करणं आणि मग एकत्र जेवायला बसणं वगैरे वगैरे, हे कधी मी त्राग्याने नाही केलं. मी खूप आवडीने केलं, खूप हसतमुखाने केलं. तुम्ही बाहेर जाऊन काम करता आणि डान्स सारखी गोष्ट तर 4 ते 8 तेव्हा मी शिकवायची उभं राहून सतत. अरे रामा होत असेल तर ते तिकडे हातपाय धुतानाच सगळं गेलं पाहिजे. आत आल्यावर तुमचा चेहरा आनंदी पाहिजे. अजूनही बहुसंख्य नृत्य कलाकार हे क्लास घेऊन पैसे मिळवतात आणि मग स्वतःचे परफॉर्मन्सेस कोणी ठेवावेत यासाठी इकडे मिळालेले पैसे वापरून ते अव्हेन्यूज आपल्यासाठी ओपन करतात. कल्चरल अपलिफ्टमेंट, रिफॉर्म आणि पॉप्युलॅरिटीसाठी कॉर्पोरेट कंपनीजनी पुढे यायला पाहिजे. किती दैवी असतं आणि किती शिकून येतं आणि शिकवताना त्यात किती भर पडत जाते. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे गप्पा मारायला आली आहे एक जगविख्यात माय लेकीची जोडी. मी जगविख्यात असं म्हटलं ह्याच्यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही, कारण या दोघींचं ह्यांच्या क्षेत्रातलं काम हे खरोखर जगभर पसरलेलं आहे किंवा ह्यांच्या क्षेत्रातलं नाव जगभर फार आदराने घेतलं जातं. आज आपल्याकडे आल्या आहेत ज्येष्ठ सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना, गुरु, पंडिता मनीषाताई साठे आणि मनीषाताईंची लेक, स्वतः तितकीच उत्तम नृत्यांगना शांभवी दांडेकर. आज तुम्ही इथे आलात ह्याबद्दल बर्वा स्किन थेरपीकडनं तुमच्यासाठी हे एक विशेष गिफ्ट हॅम्पर. अरे वा. तुम्ही दोघींनी हे वापरलंय का मला माहिती नाही. तुला कदाचित तिकडे हे वापरायला मिळत नसेल अमेरिकेमध्ये. हो, आता एवढ्यातच बे एरियामध्ये यांचं एक आउटलेट सुरू झालाय, पण मी अगदी नेहमी म्हणतच होते की हे वापरायला पाहिजे. बरं झालं, मग आज या निमित्ताने हे मी तुला देते, हे नक्की वापर. मनीषा मावशी, तुम्ही सुद्धा वापरा. यांचं सर्व वयोगटांसाठी ही प्रॉडक्ट्स आहेत आणि फार छान आहेत. नक्की. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे तयार होणारी ही प्रॉडक्ट्स आहेत आणि ऐकलंय, अर्थात बरंच ऐकलंय. गाईच्या तुपापासून आणि ते करतात. फारच छान. त्यामुळे नक्की वापरा. नक्की. थँक्यू. त्याचा भाग माझ्यासाठी फार आनंदाचा आणि त्याहूनही जास्त हृदय ज्याला म्हणतात तसा आहे. कारण माझं फार मोठं भाग्य असं मला वाटतं की मी या दोघींना खूपच पूर्वीपासून ओळखते. आणि मनीषाताई, एक गंमत सांगायची म्हणजे माझ्या लहानपणीच्या त्या काळात जेव्हा एक काहीतरी ग्लॅमर किंवा हिरो वर्शिप असतं, त्या काळात मी खूप अभिमानाने लोकांना सांगायचे की मी जिथे राहते तिथे माझ्या मागे दीब देवधरांचा बंगला आहे. म्हणजे क्रिकेटपटू दीब देवधर. माझ्या जवळ आजूबाजूला कुठेतरी पु ल देशपांडे राहतात, जे मला रस्त्यावरनं येताना जाताना दिसतात. माझ्या घराच्या समोरचा जो रस्ता आहे त्याचं नाव आहे वपू काळेपथ. अरे वा. आणि माझ्या मागे मनीषाताई साठे राहतात. म्हणजे मला तेव्हा ते इतकं ग्रेट वाटायचं. आणि माझी तुमची खूप सुरुवातीच्या काळातली एक आठवण अशी की एकदा कधीतरी मी सायकलच्या चाकात हवा भरायला भांडारकर रोडवर कुठेतरी गेले होते. म्हणजे मी कधीच सांगत असेल, कदाचित 82, 83, 84 सालचं सांगत असेल. आणि तेव्हा कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे तुम्ही आलात. अतिशय साधा पण सुंदर सलवार कुर्ता, तुमचा अतिशय तो छान उंची, टुकटुकीत बांधा, एक नेहमीची त्यांची छान राहणी. आणि त्यांनी एक कोथिंबीर घेतली, कोथिंबीरीची जुडी, आणि ते गेल्या. आणि मला ते इतकं असं काहीतरी वाटलं होतं की मनीषाताई साठेंनी कोथिंबीर आणि अर्थात शांभवीताई, जिला आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या शाळेतली स्टार, अर्थातच अतिशय सुस्वरूप आणि आम्हा सगळ्यांची फार लाडकी, जिच्याकडे बघून हिच्यासारखं आपण असलं पाहिजे असं वाटायचं, अशा तुम्ही दोघी जणी आज इथे आला. त्याचा मला खूप मनापासून आनंद झालाय आणि तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आज इथे आपण भेटलो ह्याचं कारण किंवा हे निमित्त तर फारच छान आहे. मनीषा नृत्यालय या मनीषाताईंच्या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हो. काय बोलायचं. सुवर्ण महोत्सवी वर्ष या संस्थेचं.
कुठलीही एक संस्था सातत्याने 50 वर्ष सुरू ठेवणं आणि त्यात सुद्धा अशी एक संस्था जी कलेला समर्पित आहे, असा एक क्लास, नृत्याचा वर्ग, शास्त्रीय नृत्य आणि तेही हे फार कठीण आहे. हे मला असं वाटतं की थोडीफार ज्यांना ह्या क्षेत्राची माहिती आहे त्यांना ते तितकं कळू शकतं की हे किती कठीण आहे. आणि हे तुम्ही सातत्याने करत आहात याबद्दल खरं तर नमन तुम्हाला आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच. आज या निमित्ताने आपण इथे भेटतो आहोत. खरं तर तुम्हाला दोघींना भेटण्याचा योग बरेच दिवस आपला येतोय, चर्चा सुरू आहे, पण आज आता आपण इथे भेटलो आहोत फायनली, याचा आम्हाला खरंच आनंद होतोय. मनीषाताई, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं तर मला मनीषा मावशी आणि शांभवी ताई एकदम असंच म्हण. मनीषा मावशी, मला सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की 50 वर्ष झाली तुमच्या क्लासला, त्याच्या आधीपासून अर्थातच तुम्ही शिकत होता, तुम्ही त्यामध्ये पंडित गोपीकृष्णजींकडनं शिकायला लागला होता. मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा, ज्याला आपण बोधिसत्वाच्या खाली बसणं असं ज्याला म्हणतो, की तो क्षण असतो की इट्स अ मोमेंट ऑफ अल्टिमेट ट्रूथ, जेव्हा आपल्याला असं कळतं की मला हेच करायचंय, मला हे आवडतं, ह्यातच मला माझं आयुष्य सगळं या पुढचं दिसतं आहे. तो क्षण तुमच्या आयुष्यात कधी आला आणि कसा आला? खूपच अवघड प्रश्न आहे, कारण मला यातच आपल्याला करिअर करायचंय हे कळायला, हा निर्णय घ्यायला आणि त्याप्रमाणे वागायला माझ्या मते 75 साल उजाडलं. तोपर्यंत मी माझे आई वडील आणि माझा नवरा यांच्या सांगण्यावरनच वागत होते, की ते बाकीचं सगळ्यांना सगळं माहिती आहे, सो मी ते आत्ता रिपीट नाही करत, कारण की कसं ते माझ्या मागे लागून मला नृत्य क्षेत्रामध्येच सतत काय म्हणूया पोहायला लावत होते, हातपाय चालवायला लावत होते. पण तरीसुद्धा 75मध्ये 72मध्ये शांभवी झाली, 75मध्ये ईशान झाला आणि मग मात्र मी ठरवलं की आता मला फुल फ्लेश डान्स करायचा आहे. आणि तेव्हापासून माझं स्वतःचं मन संपूर्णपणे, म्हणजे अगदी म्हणतो ना आपण की नृत्य हाच ध्यास आणि नृत्य हाच श्वास, असं म्हणशील तर ते 75 सालपासून सुरू झालं, जेव्हा मी मनीषा नृत्यालयाची स्थापना केली. म्हणजे 75 साली आम्ही पहिला कार्यक्रम केला. त्याच्या आधी अशा 6-7 मुली शिकत होत्या माझ्याकडे, त्यांनाच घेऊन आणि मी खूप प्रस्तुती करून असा तो कार्यक्रम आम्ही 75मध्येच केला. पण 75 पर्यंतचा तुमचा काळ, जेव्हा तुम्ही स्वतः शिकत होता, तेव्हा शिकताना ज्या सुरुवातीला मुली तुमच्याकडे आल्या, तुम्हाला असं कधी वाटलं की आपण आता जे शिकतो आहोत ते आपण इतरांना शिकवावं, किंवा कुणातरी आजूबाजूच्या 4 लोकांना असं वाटलं असेल की आता तुला इतकं येतं आहे की तू आता इतरांना शिकवायला लाग? इतरांना शिकवावं असं मला वाटण्याच्या आधीच गोपीजींना वाटलं होतं आणि त्यांनी 13व्या वर्षीच माझ्याकडे एका पूर्ण बॅचची जबाबदारी दिली होती आणि ते 6 महिने अमेरिका कॅनडाच्या टूरवर गेले होते. सो मी 13 वर्षाची असतानाच दर शनिवार रविवारी ती मोठी बॅच सांभाळत असे. आणि तेव्हा मला हे निश्चित जाणवलं, कळलं, आणि ज्याचं मला एक असंच मी स्वतःला करून घ्यायची, आणि ते म्हणजे की मला शिकवायला आवडतंय, शिकवायला येतंय आणि मुली त्याप्रमाणे करताय. पुढे 70मध्ये जेव्हा मी पुण्याला आले तेव्हा मला असं खूप वाटलं नाही की आपण आता कोणाला तरी शिकवावं किंवा असं. पण माझी लहान बहीण सीमा, मग तिच्या मैत्रिणी, आजूबाजूला राहणाऱ्या अशा लोकांना असं वाटलं की नाही नाही आम्हाला काहीतरी शिकव, आम्हाला काहीतरी शिकव, आणि मग ते पहिल्यापासून त्यांना शिकवणं सुरू झालं. पण मला असं आठवत नाही की कधी हे मला हा डान्स बसवून दे, मला हेच करून दे, असं मी कधी नाही केलं. अगदी शिस्तीमध्ये जसं पहिल्या नमस्कारापासून शिकवायला सुरुवात करते त्याचप्रमाणे मी सगळ्यांना शिकवायला त्या काळातही तशीच सुरुवात केली होती. पण मनीषाताई, मला मुळात आता एक प्रश्न असा आहे की किती दैवी असतं आणि किती शिकून येतं आणि शिकवताना त्यात किती भर पडत जाते? खूपच छान विचारलेस मुग्धा. किती दैवी असतं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की किमान 60% तरी दैवी असायला लागतं, किमान. त्यानंतर
आपण त्याच्यामध्ये परिश्रमाने भर घालायची एक जी काही संधी असते ती म्हण की 30% असते आणि 10% तुमचं नशीब असतं. सो मला असं वाटतं की दैवी का, तर काही काही लोक डान्स करण्यासाठी जन्मलेलीच नसतात. ते बिचारे खूप प्रयत्न करतात, पण जो एक थोडासा उपजत ग्रेस लागतो किंवा थोडीशी एक लईचं ज्ञान लागतं. असं म्हणतात ना, दार्वेकर म्हणालेत ना की लईचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते त्यांनीच तुम्हाला दिलं पाहिजे, त्याला फक्त मेंदू पुरेसा नाहीये. तर तसंच हे आहे असं मला वाटतं. पण उपजत असणं, ज्यालाच आपण दैवी असणं म्हणतो, हे खूपसं 60% तरी असतंच. पण मग तुमच्याकडे ते कुठून आलं असं तुम्हाला वाटतं? माझ्या जन्मापर्यंत जाते आणि पटकन बोलते. नाही आम्हाला छान, अगदी आपल्याकडे खूप वेळ आहे आणि आम्हाला ऐकायचंय. अगं, मी जन्माला आले माझ्या आई वडिलांच्या लग्नानंतर 13 वर्षांनी. आणि मी जेव्हा जन्मले तेव्हा हे बाळ गेलेलं आहे, हे काही जिवंत नाही आहे बाळ असं म्हटलं. आणि मग नगरचे डॉक्टर रानडे आईला ट्रीट करत होते, ते तिथे आतमध्ये आले ऑपरेशन थिएटरमध्ये आणि त्यांच्या मेडिकेशनमुळे मी जिवंत झाले परत. ही ती मूळ गोष्ट. आणि मग नंतर त्यांनी आई बापूंना सांगितलं होतं की हिला फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल आयुष्यभर असं शिकवा, की एक तर स्पोर्ट्स द्या नाही तर डान्स द्या. मग आई बापू म्हणायचे की रेडिओ लागला की 4-5व्या वर्षी सुद्धा मी नाचायला लागायची, इकडे तिकडे हुंदडायची, पण ते सुद्धा जरा छान त्यांच्या दृष्टीने ते आपला तो बाबे असतंच सगळ्या घरांमध्ये. पण तसं त्यांनी ते हेरलं की हिला नृत्यामध्येच पुढे करिअर करायला द्यावं. आणि मगाशी मी म्हटलं ना तुला की आई वडील आणि लग्नानंतर राजस या दोघांच्याच मुळे मी या नृत्य क्षेत्रामध्ये करिअर केलं असं म्हणणं वावगं नाही ठरणार. कारण अगदी लहानपणापासून आई बापू कष्ट घ्यायचे माझ्या नृत्य शिक्षणावर सुद्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीवर सुद्धा. आणि मग गोपीकृष्णजींपर्यंत तुम्ही कशा गेलात? आई बापूंना असं वाटलं की पुण्यातलं शिक्षण पुरेसं नाहीये. पुण्यात मी बाळासाहेब गोखल्यांच्याकडे शिकत होते आधी. आणि मग त्यांनीच हे ठरवलं की हिला आता मुंबईला शिफ्ट करूया आणि मुंबईला आता शिकवायला ठेवूया. आणि ते गोपीजींचे खूप फॅन होते, तर त्यामुळे त्यांना फक्त गोपीजींकडेच शिकवायचं होतं, इतर कुणाला काही त्यांच्या मनातही नसावं कदाचित. कारण मला एक दिवस असं सांगण्यात आलं की आता असं असं मुंबईला जायचं आहे आपल्याला, ही शाळा आहे आणि आता गोपीजींच्याकडे काय 2-4 दिवसात आपल्याला जायचं आहे, मग ते काय म्हणतात ते बघू. म्हणजे गोपीजी कोण हे मला माहिती होतं, कारण मी एक खूप मोठा कार्यक्रम इथे गोपीजींचा पुण्यात पाहिला होता. तर त्यामुळे म्हणजे मला परत त्याचं काही दडपण किंवा असं काही गोपीजींमुळे झालं नाही. पण मुंबईला जायचं आहे, मुंबईला शाळा आहे, मुंबईला राहायचं आहे, कुठेतरी ॲट द बॅक ऑफ माय माइंड मला त्याचं दुःख वाटायला सुरुवात झाली होती. कारण म्हणजे मुंबईला का जायचं आहे, मुंबईला शाळेत का जायचं, इथे सगळं चांगलं असताना, आणि गोपीजींकडे का शिकायचं आहे, इथे चाललंय की छान शिक्षण, मग कशाला मुंबईला जायचं आहे. सो असं कुठेतरी लहान वयामध्ये होतं, 11-12 वर्षाचं वय होतं माझं. आणि मग आईबापूंनी सगळं ठरवलं. गोपीजींच्याकडे अशा रीतीने सुरू झालं. मी गोपीजींच्याकडे गेले पहिल्या दिवशी, मग त्यांनी काही करून दाखवायला सांगितलं, मी करून दाखवलं. गोपीजी म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पाठवून द्या या मुलीला, तिला जर शाळा आहे 11:30ला तर तिने 7 ते 11:30 डान्स केला पाहिजे, तर तिला 7ला पाठवा. तर मग आई बापू म्हणाले की नाही आम्ही अजून इथे शिफ्ट व्हायचोय आणि वगैरे वगैरे. सो जेव्हा की शिफ्ट झालो तेव्हा अर्धी शाळाही सुरू झालेली होती. त्यामुळे असं सगळं त्यांनी ठरवलं आणि मी तिथे चालत गेले. सो त्या काळी खूप वाईट वाटलं, कारण मुंबईचं घर छोटं होतं, 1 रूम किचन होतं तेव्हा फक्त, आणि मग इथे तेवढा मोठा बंगला. सो ह्या गोष्टींचं खूप वाईट वाटायचं मला. आणि असं वाटायचं आपण एवढे, म्हणजे त्या काळात असं वाटतं ना, आपण एवढे श्रीमंत, आपला बंगला, काय आपण एका खोलीमध्ये राहतोय. मी माझ्या मैत्रिणींनाही कधी आधी बोलवलं नाही. मग मी जेव्हा एका मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिचं असं छोटंसं छान घर पाहिलं, तेव्हा मला वाटलं की अरे आपलं घर छोटंसं असलं तरी मुंबईत अशीच असतात घर. मग त्या दिवसापासून मी खुश झाले. पण नवीन शाळा, नवीन वातावरण, मी बांद्र्याला राहत होते, बांद्रा खार सायकलवरनं जायचं, खूप सगळं माझ्यासाठी नवीन होतं. पण परत तेच देवाच्या दयेने सगळं छान सुरळीत पार पडलं. पण एक मला
हा प्रश्न कदाचित थोडासा नाजूक असेल, पण एक अशी समजूत काही प्रमाणात मी कुठे वाचली आहे, ऐकली आहे म्हणा. पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा त्याच्याही पेक्षा छोट्या शहरांमध्ये त्या काळामध्ये घरोघरी गायचे, मुलींना गाणं शिकवायचे. नृत्य शिकवणं हे तुलनेने कमी होतं. म्हणजे पुण्यासारख्या शहरात सुद्धा रोहिणीताई भाटे किंवा अशी काही तुरळक नावं होती, बरोबर, ज्या नृत्यांगना म्हणून नावारूपाला येत होत्या. बरोबर. तुम्हाला नृत्य शिकवावं आणि त्याच्यासाठी इतके कष्ट घ्यावे की तुमचं शहर बदलावं, तुम्हाला ह्या मागे मुळात खरंच जसं म्हणालात तसं लहानपणापासून तुमच्यात ते आहे हे कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोचलं असणार. पोचलं हे नक्कीच, पण तू म्हणतेस तसं एक नृत्यांगना होणं किंवा नृत्य शिकणं हे कमीपणाचं असं माझ्या त्या काळात मला कधीच नाही जाणवलं. कारण बेबीताई छान त्यांची संस्था होती, प्रभाताईंची संस्था होती, अजून सुरेंद्र वडगावकर शिकवायचे, माझ्या मते बाळासाहेब गोखलेही तेव्हा शिकवायचे. पण आई बापूंचे विचारच इतके पुढारलेले होते. आई त्र्यंबकराव जानोरीकरांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायची, ती रेडिओ आर्टिस्ट होती, ती वेगवेगळी महिला मंडळांची आधी नाटकं बसवायची. सो एकंदर असं पुढारलेलं वातावरण होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला तर कधीच नाही असं जाणवलं किंवा कधी कोणाच्या बोलण्यातही नाही, वागण्यातही नाही की काय नाच शिकायला पाठवलं हिला किंवा ही काय नाच शिकते, असं कधी नाही झालं. मला वाटतं आणि आई बापू समर्थ होते त्याच्यासाठी, हेही एक कारण असू शकेल की दे वर सो कॉन्फिडंट की त्यांना माहिती होतं आपण काय करतोय नक्की ते. कारण मला असंही नाही वाटत की ते कुणाशी बोललेत, म्हणजे आठवत नाहीये मला की हिला न्यायचं का, अशा काही चर्चा वगैरे काही आमच्या घरात घडल्या नाहीत. काय घडल्या असतील त्या दोघांमध्येच घडल्या असतील. शांभवीताई, मला एक असं वाटतं की मनीषाताईंची नृत्याची जडणघडण ही त्या काळानुसार जी काही झाली ती आणि तुझी याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण मधल्या काळामध्ये आपल्याकडचा एकूण नृत्याचा लोकांचा सगळा आउटलुकच बदलला होता. कारण सिनेमांमधला नाच हा त्याच्या मधल्या काळामध्ये खूप पुढे आला होता आणि तू नृत्य शिकायला लागलीस. अर्थात तुझ्याकडे त्यांच्याकडनं ते आलेलं असणारचे घरातलं वातावरण वगैरे, पण तरी एक नृत्याची बैठक, एक जडणघडण, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पिढीनुसार बदललेला असतो. तू कसा ते लहानपणापासून त्याच्याकडे बघितलंस? जेवढ्या प्युरिस्ट त्या होत्या तेवढीच प्युरिस्ट त्या बाबतीत तू सुद्धा होतीस का? पहिलाच तू मला एक मोठा दगड माझ्या डोक्यावर ठेवलेला आहेस, कारण की खूप सखोल आहे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर. आणि तू सुरुवातीला म्हणालीस की त्यावेळेला समाज बदललेला होता आईच्या आणि माझ्या त्या परिस्थितीच्या दरम्यान. पण मला असं वाटतं की शेवटी आपण जसा विचार करतो ना त्याच्यामागे कारण आपल्या घरातल्यांचा विचार, घरात आपल्याला जे वातावरण मिळतं तेच असतं. तर माझ्या लहानपणी मी वाढले कशी, तर आईचं नृत्य म्हणजे कथक, नंतर आजीचं नाटक, आजीचं शास्त्रीय संगीत आणि वडिलांचं अध्यात्म, ह्या चौकटीत मी वाढले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चारही गोष्टींचा समावेश स्वतःमध्ये माझ्यात होतच होता. त्याचं एक्सप्रेशनही वेगवेगळं होतं. मी मोठी होत असताना डान्स मी आईच्या बरोबर सावलीसारखी जाऊन शिकत होते, करत होते, बघत होते. आणि त्यामुळे आईला पण कधी मला असं फोर्स करायची वेळ नाही आली की नाही करच, उभी राहाच, कारण मी करतच होते. उलट तिला अशी उलटी भीती वाटायची की जास्ती हिच्या मागे लागायला नको, चुकून तिला नावडच निर्माण झाली तर काय करायचं. सो शी यूज टू लेट इट बी. पण डान्स करत होते शाळेमध्ये, वक्तृत्व, नाटक, नाट्यवाचन, तुला तर माहितीच आहे, आणि घरी स्तोत्रपठण, बाबांच्याशी सतत एक स्पिरिच्युअल देवाणघेवाण, आजीच्या घरात चालू असलेल्या नाटकाच्या तालमी, आणि अक्षरशः असं म्हणजे इतकी छोटी होते मी की कुठेतरी खुर्चीच्या पाठीला लोंबकाळतीये, झोपाळ्यावर झोकेच घेतेय. पण माझं तीनही अंक पाठ असायचे माझे, सगळ्यांचे सगळे डायलॉग. आणि आजी असं कौतुकाने सांगायची की कुणाचं टायमिंग चुकलं की इकडे मी पुटपुटायचे की पुढचा डायलॉग काय आहे असं. आणि आजोबा पण एकदम संगीतात खूपच दर्दी होते. कुठलंही नाट्यसंगीत लागलं की लगेच ते सांगायचे, अगं हे बघ हा हमीर राग. मग आजी काहीतरी म्हणायची, हा ती हमीर मधली अमुक अमुक बंदिश असं.
अशा सगळ्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे मला असं वाटतं की एक होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हायला नक्कीच मदत झाली. आणि पुढे जेव्हा करिअर नृत्यातच करायचं ठरवलं तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या. पण मग मनीषा मावशी, जर शांभवीताई नसती झाली नृत्यांगना तर कारण का सांगते की आपल्याकडे ना असे पण अनेक आहेत की मोठ्या झाडाच्या खाली छोटं रोपटं वाढू शकत नाही, त्याला तेवढा प्रकाश मिळत नाही, किंवा टॅलेंट एक जनरेशन स्किप करून पुढे जातो, असे अनेक विचार असतात. नसती झाली शांभवीताई समजा नृत्यांगना, तुम्हाला वाईट वाटलं असतं? मी सांगू का नसती झाली तर? त्याच्या आधीच थोडंसं मला सांगायलाच पाहिजे. एक वेळ अशी होती की तिच्या साधारण टीवायला SY टीवायला ती खूप BMCC मध्ये खूप नाटक, फिरोदियान, हेन तेन इतक्या. थोडंसं आधी आहे 11वी 12वी, कारण FY ला तर माझं नाटक बंद झालं. कारण तो बघा केवढं दुःख होतं. तर ग्लॅमर क्षेत्रातनं सुद्धा खूप मागणी किंवा ऑफर्स आल्या, म्हणजे 11वी 12वीच असेल हे. तर एकदा मग मी आणि राजस असे बसलो आणि हिला असं समोर उभं केलं की हे बघ की तुला जर का नाटक करायचं असेल तर हे 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 त्याचे सगळे काय म्हणूया गुण आणि अवगुण किंवा हे काय फायदे तोटे असे आहेत. असं मी तिच्या पुढे चित्र ठेवलं. गाण्यात काही करिअर वगैरे तिला करायचं नव्हतं, पण नाटक हा तिचा खूप खूप प्राण होता असं मला दिसत होतं. आणि अगदी मनातून म्हणशील ना तर मला तिने नाटकात जावं असं वाटत नव्हतं. ठीक आहे. आणि त्या काळी आम्ही दोघंही राजस तर 15 वर्ष नाटक थिएटर करत होता. ते श्रुतिका सुद्धा खूप करायचे. हो अगदी खूप खूप करायचं. आणि मी पण बरीच 8-10 नाटकं मी पण केली आहेत. पण त्या काळामध्ये दौरे करणं हा जो भाग होता ना तो अतिशय म्हणजे त्या बाबतीत न बोललेलं बरं इतका होता. कुठे ती लॉजेस आणि काय तर मी गेले तर मी माझ्या चादरी सकट सगळं घेऊन जायचे आणि मला त्याचा इतका नॉशिया होता. तर मला असं वाटतं ह्या मुलीला ते फेस नाही करायला लागावं. आणि तिथपर्यंत ती परिस्थिती होती. थोडीफार सुधारणा असेल पण म्हणून मला हिने नाटक तर नक्की घ्यायला नको होतं करिअर. पण आम्ही तिला ऑप्शन दिला होता की तुला नाटक करायचंय का, तर हे बाई हा सगळा सारासार विचार कर. आणि मग नाहीतर तुला डान्स करायचा असेल तर तुला कॉलेजही तसं निवडायला पाहिजे. आणखी नेमकं तर मी असं देवाला म्हणत होते, देवा देवा डान्स करू दे, देवा देवा डान्स करू. आणि मग आता तू कसा तो निर्णय घेतला हे तिला सांगू दे. पण मला नक्की वाईट वाटलं असतं. तिने जर डान्स हे करिअर घेतलं नसतं तर मला खरंच वाईट वाटलं असतं. कारण किती लहानपणापासून ती माझ्याबरोबर ड्युएट करते. छोटा कृष्ण असल्यापासून ती ड्युएट करते. म्हणजे सांगितलं तर लोकांना खरंच खूप आश्चर्य वाटतं की 40 वर्षाहून अधिक वर्ष झाली आम्ही दोघी ड्युएट करतोय सातत्याने. सो मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटायचा की अरे आपली मुलगी करते आपल्या बरोबर. आणि जे इतर कुठे दिसायचं नाही. म्हणजे कधीतरी कुणाच्या तरी अॅन्युअल मध्ये वगैरे प्रेमानी लाडं केलेलं, पण हिचं माझं करणं कधी लाडं नव्हतं. तिने तेवढंच छान केलं पाहिजे जेवढी माझी अपेक्षा आहे आणि ती ते करायची. सो मला नक्की वाईट वाटलं असतं. शांभवीताई ही म्हणजे पुण्यातली गोरीगोमटी चांगली नाचणारी मुलगी. मग तुला तर खरं किती फिल्म्स आणि ह्या सगळ्याच्या ऑफर्स त्या काळात आलेल्या असतील. तुला नाही कधी मोह झाला तो? मला येत होत्या ऑफर्स आणि हे मला आईकडनंच कळायचं की अगं स्मिता तळवलकरचा फोन आला होता वगैरे वगैरे. पण आईने आता जो प्रसंग सांगितला ना तर तो मी खूपच सिरियसली घेतला होता. आणि कदाचित आय थिंक आय कुड रिलेट टू इट. कारण की साध्या कॉलेजेसच्या नाटकात वगैरे सुद्धा पुरुषोत्तम हे ते मला असं जाणवायचं की अरे आपला अख्खा दिवस जातो आणि त्यातला बराच काळ हा इतर पात्रांची वाट बघण्यात जातो. बराच काळ हा चर्चेत जातो. आणि कुठेतरी मला असं मागे वाटायचं की ही जी एक सांघिक ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला अतिशय आवडत जरी असली तरी देखील हे आपल्याला आयुष्यभर करायला आवडणार आहे का. आणि तो विचार करून कुठेतरी मी हा आईवडिलांना म्हणजे आईबाबांना तो डायरेक्टली जो निर्णय दिला, ठीक आहे आजपासून मी नाटकासाठी स्टेजवर पाय ठेवणार नाही. आणि असंच होतं बरं का. ते इतकंच इंटेन्स होतं आमचं कॉन्व्हर्सेशन. पण तो शब्द मी पाळलाच. त्या दिवसानंतर मी अगदी इंटर कॉलेजिएट सुद्धा काहीही केलं नाही. पुढे जाऊन काहीही सेमी प्रोफेशनल नथिंग. पण वाईट वाटलं का असं तू विचारतेस तर मला असं वाटतं की
तो एक ठाम निश्चय माझा बहुतेक त्याच वेळेला झालेला होता की आपल्याला आता हे पुढची 10 वर्ष आपण जर पूर्ण नृत्याला वाहून घेतलं तरच करिअर पुढे काहीतरी होऊ शकेल. आणि मी पहिलं जे उत्तर दिलं की आपल्या भोवतालचं वातावरण जसं असतं तसे आपण असतो मोस्टली, तसं घरामध्ये इतकं प्युअर आर्टचं वातावरण होतं ना की हळूहळू थोडं हे केलं, थोडं ते केलं, थोडं ते केलं, हे मागेच पडत गेलं. आणि मला वाटतं तिथे कुठेतरी माझ्या बाबाचा पण त्याच्यामध्ये हात होता. कारण मला आत्ता मुग्धा अनेक वर्षात मला हा प्रसंग आठवलेला नव्हता, पण आत्ता एकदम माझ्या ते लक्षात आलं की एकदा अशीच मी कुठेतरी कुठल्या तरी रिहर्सलला चालले होते आणि बाबा मला तो पण बाहेर पडत होता आणि बाबा मला म्हणला, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ नन असं होणार आहे तुझं बाई, बरं का. आणि माझ्या पण इतका नाकावर राग असायचा ना त्या वयामध्ये, तर मी अगदी त्याला सांगून बघच बाबा तू जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ वन असंच होईल माझं असं. पण जसं जसं नृत्यामध्ये खोल जायला सुरुवात केली तसं इतर प्रलोभनं नाहीशी झाली. आणि त्या काळापर्यंत वक्तृत्व, नाटक, संगीत ह्या सगळ्याचा जो काही संस्कार झालेला होता तो नृत्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागला. आणि त्याच्यात फार मजा यायला लागली की आपल्याला हे गाणं इथपर्यंत कळतं, मग आपण ॲक्च्युली एखादी ठुमरी करत असताना त्या गायिकेने एखादी हरकत घेतली तर आपल्याला अभिनय करता करता त्याला कसं रिॲक्ट करता येईल, किंवा माझ्या अभिनयाच्या जागेमध्ये तिच्या गाण्याच्या जागेचं रिफ्लेक्शन कसं येईल, ह्या तऱ्हेचा विचार हळूहळू सुरू झाला. आणि मग त्याच दरम्यान तालयोगी पंडित सुरेश तळवलकरजींनी आईशी बोलून मला ॲक्सेप्ट केलं की हिला शिकवायला मला आवडेल. आणि मग तर म्हणजे असं खोल पाण्यात बुडी मारल्यासारखा तो एक प्रवास सुरू झाला की आता गंमत जम्मत पुरे, आता सिरियसली घ्या असं करून अशा तऱ्हेने ते सगळं झालं. तू आता हे जे बोलतेस त्यावरनं मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की इतर कलांचा आपल्या कलेवर किती परिणाम होत असतो. तू जे आता म्हणालीस त्यालाच मला अजून थोडं एक्सटेंड करावंसं वाटतंय. तुम्हाला सुद्धा काय? 1000% होत असतो, 1000%. म्हणूनच तर त्या सगळ्या ललित कला एकमेकावर अवलंबून आहेत म्हणतात ना. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, म्हणजे हे सगळं, वादन, हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. तुम्हाला कोणतीही कला माहिती असेल चांगली तर ते नृत्यातून रिफ्लेक्ट होतच. म्हणजे शिल्पाचंच तू घे ना, की जेव्हा की आम्ही कथक करताना एखादी पोज घेतो तर तेव्हा ती पोज असते शिल्पाची, पण त्याच्यात गती असते चित्राची. सो मला असं वाटतं की तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला चांगली चित्रकला, तुम्ही चित्र चांगली पाहिलेली पाहिजेत, तुम्हाला शिल्पकलेची प्रपोर्शन्स माहिती असली पाहिजेत, तुम्हाला साहित्य, तुमच्या वाचनात खूप निरनिराळ्या प्रकारचं साहित्य असलं पाहिजे, तुम्हाला नाट्याची माहिती पाहिजे जे तुमच्या चेहऱ्यावरनं रिफ्लेक्ट होणारे प्रत्येक वेळेला, जे अभिनयाशी पूर्णपणे संबंधित आहे, तुम्हाला आहार्याची चांगली माहिती पाहिजे अभिनयातल्या सुद्धा, कारण ही व्हिज्युअल आर्ट आहे. तुम्ही रंगमंचावर जेव्हा येता तेव्हा तुम्हाला काहीही करायला परवानगीच नसते, नखशिखांत तुम्ही त्या शिस्तीतच सादर व्हायला लागतं. सो मला वाटतं की हे गायनाचं तरी म्हणालीच की ज्याचं हिचं खूप मला हिच्या करण्यामध्ये तो विचार खूप दिसतो की जो मी नाही कधी करत, पण तिच्या तो इतका तिने तो अभ्यासलाय, तर मला बघताना खूप छान वाटतं. मग बघितल्यावर मला रिअलाइज होतं, आधी झालेलं नसतं. म्हणजे बाकीच्या ज्या साध्या गोष्टी आहेत त्या तर आता आयुष्यभर करत आले की इथे मला एक आलाप पाहिजे, इकडे तान पाहिजे, पण त्याच्यावर किंवा त्याच्यामुळे जे काही होईल हे ती आधी बघते, जे मी नंतर बघते. आणि अजून एक ह्या लिस्टमध्ये मला फार महत्वाची गोष्ट ऍड करावीशी वाटते, ती म्हणजे मला वाटतं की नर्तकाला ना कविता चांगली कळणं फार गरजेचं आहे. कारण की कवितेमध्ये ज्याप्रमाणे टू रीड बिटवीन द लाईन्स अशा जागा सोडलेल्या असतात आणि एक्झॅक्टली तशाच जागा नृत्यातनं भरायला लागतात. असं होत नाही की एक 10 ओळींचं काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्या शब्दावर हुकूम मी ॲक्शन्स करणार आहे आणि त्यालाच आपण अभिनय म्हणतोय, तसं नाही. तर त्या 2 ओळींच्या मध्ये, मागे, आजूबाजूला काय विचार आहे, साहित्य विचार, काव्य विचार, तो मला माझ्या अभिनयातनं जर मांडता आला तर मी त्या काव्याला काहीतरी एक वेगळी खोली किंवा वेगळी उंची देऊ शकणार आहे. आणि त्यामुळे काव्य चांगलं समजणं
हे मला वाटतं की साहित्य चांगलं समजणे इतकंच महत्वाचं आहे. बरोबर. मनीषा मावशी, तुमच्या अष्टनायिका हो हा एक फार सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. हा मला असं वाटतं ज्यांना त्यातली थोडीफार माहिती आहे हा. त्यांनी तुमच्या अष्टनायिका फार नावाजल्या जातात. अष्टनायिका म्हणतेस का तू? नायिका भेद म्हणतेस? नायिका भेद. नायिका हा, भेद, हा. बरोबर. चंचल नायिका. चंचल नायिका. हो. सगळ्या म्हणजे मी सुद्धा बघितल्या हो, आहेत आणि हो. त्या तुम्ही फार सुंदर प्रेझेंट हो, करता. त्याच्या मागे खूप वर्षांचा खूप अभ्यास आणि त्याबरोबर थोडासा ह्युमन सायकोलॉजीचा सुद्धा अभ्यास हो. किंवा विचार आहे असं माझ्या लक्षात येतं. हो. अगदी खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तो काही पूर्णतः माझा विचार नाहीये नायिकाभेद सादर करण्याचा, कारण तो गोपीजी करत असत. पण गोपीजी करत असत ना, तो अशा प्रकारे सादरही होत असे आणि प्रेक्षकांकडनं बघितलाही जात असते की असे की हा एक पुरुष नर्तक आहे आणि तो एवढे स्त्रियांचे बारकावे कसे काय दाखवतो, अशा ह्यांनी गोपीजींच्याकडे बघितलं जात असे. पण गोपीजी असताना सुद्धा जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं की मला हे दाखवण्याची गरज नाहीये. मला असं वाटलं की तू आत्ता म्हणालीस तसं की ह्युमन सायकोलॉजी, ह्युमन नेचर आणि एकंदर ह्या सगळ्या नायिकांचा वावर ह्याच्यावर मी खूप जास्ती विचार केला आणि त्याप्रमाणे सिधी नायिका, चंचल नायिका, शर्मिली आणि घमंडी अशा त्या 4 नायिका असतात. तर त्या तेव्हा तेव्हा कशा वागतील, मंदिरात जाऊन त्या पूजा करतात, एवढी साधी एक लाईनर त्याची कथा आहे. तर मग त्या कशा वागतील, तर मला असं नेहमी वाटलं की हे आपण, तू म्हणालीस तशी त्याच्यातले सूक्ष्म बारकावे जर दाखवले तर अधिक करायला मला अधिक खूप आवडेल. तर त्यामुळे आता असं खूपदा होतं की एस्पेशली चंचल आणि घमंडी नायिकेमध्ये दर वेळेला दर प्रयोगाला काहीतरी वेगळं सापडतं आणि मग सगळ्या ह्या माझ्या बाकीच्या मुली असतात विंगमध्ये परफॉर्मिंग टीममधल्या, त्या म्हणतात आज हे वेगळं झालं, आज हे वेगळं झालं. पण ते ठरवून नसतं झालेलं, ते असं उपजत आलेलं असतं आणि मजा येते तसं करायला. पण मला असं वाटतं की अभिनेत्रींनी तर विशेषतः आवर्जून जाऊन बघितलं पाहिजे. हे नायिका भेद हा तुमचा एक भाग तर बघितलाच पाहिजे, कारण तुम्ही घंटा वाजवता मंदिरात, त्यात सुद्धा फरक असतो आणि ते फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन कसं तेवढ्या थोड्या वेळात केलं जातं, हे अभिनयाच्या दृष्टीने ती फार एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. मनीषा मावशी, आपला हा वुमन की बात हा सेगमेंट असल्यामुळे ह्याच्यात जरा आपण थोडेसे करिअर किंवा ती बाजू आणि घर याच्यामध्ये थोडेसे ऑसिलेट करत असतो. मला नेहमीच या बाबतीत फार कौतुक वाटतं, कारण राजस काकांनी तुम्हाला प्रचंड सपोर्ट केला असं मी कायम ऐकत आहे. आणि पुन्हा एकदा हे आपण एक 60-70 वर्षांपूर्वीचं बोलतो आहोत, त्या काळात तुमच्या नृत्यकलेला, तुमच्या क्लासच्या निर्णयाला, त्या सगळ्याला एवढा घरून सपोर्ट, हे दुर्मिळ म्हटलं पाहिजे. त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. हे बघ, म्हणजे 70मध्ये माझं लग्न झालं. लहानच होते मी तेव्हा खूपच. पण तेव्हा म्हणजे आमच्या घरच्यांनी जेव्हा आमचं लग्न ठरवलं तेव्हा आम्ही दोघंही जण आर्टिस्ट आहोत. तो थिएटर करायचा, मी डान्स करायची, त्यामुळे ते एकमेकांना सपोर्ट करतील असं त्यांचं एक खूपच वाक्य माझ्या नेहमीच कानावर यायचं. तर राजसचा 100% सपोर्ट होता, यात तर काही वादच नाही. आणि तो एकतर्फी होता असं मात्र मी म्हणत नाही, की जसंही म्हणाली की आमच्याकडे अध्यात्माची बैठक होती, त्याचं खूप यज्ञ, याग, मेहुणं जेवायला बोलवणं किंवा सगळ्या देवांच्या किंवा कुठल्या महत्त्वाच्या जयंती वगैरे असेल तर नैवेद्य करणं, हे सगळं होतं. आमच्या स्वच्छंदानंद स्वामी महाराजांची पुण्यतिथी आम्ही पुण्यात करतो, तर तेव्हा सोळं नेसणं, सोळ्यात स्वयंपाक करणं, जे मला हे सगळंच नवीन होतं, सगळंच नवीन होतं. आमच्याकडे असलं काहीच नव्हतं. पण ते पण मी त्याच्यासाठी केलं, सगळंच केलं. आणि मी सांगते माझ्या मुलींना नेहमी की ह्याच्यातली कुठलीही गोष्ट, म्हणजे घरी येऊन स्वयंपाक करणं असू दे, डान्स झाल्यानंतर म्हणजे 8:30ला क्लास संपला की घरी येऊन जे काही उरेल सुरेल स्वयंपाक राहिला असेल तो करणं आणि मग एकत्र जेवायला बसणं वगैरे वगैरे, हे कधी मी त्राग्याने नाही केलं. मी खूप आवडीने केलं, खूप हसतमुखाने केलं आणि मला वाटतं की त्याचा मलाच खूप फायदा झाला.
मला असं कुठल्याही गोष्टीचं त्यामुळे अरे रामा असं कधी नाही झालं. आणि कधीतरी ॲज अ ह्युमन असं जरी झालं असेल तरी मी ते नाटक करून मी हसऱ्या चेहऱ्याने ते केलेलं आहे. आणि हे मला आठवतं. अगदीच खरंच, कारण मला असं वाटतं तुम्ही बाहेर जाऊन काम करता आणि डान्स सारखी गोष्ट तर 4 ते 8 तेव्हा मी शिकवायची उभं राहून सतत, आणि मीच एकटी असायची. आतासारखे माझे असिस्टंट्स मुली नव्हत्या, तर त्यामुळे नाही म्हटलं तरी 8:30ला घरी पोचल्यावर फिजिकली दमायला व्हायचं. पण माझीच हौस होती की मला गरम गरम पोळ्या ह्या सगळ्यांनी खायला त्यांना घालायच्या, असं तर मी खूप आनंदाने करायची त्या. आणि अरे रामा होत असेल तर ते तिकडे हातपाय धुतानाच सगळं गेलं पाहिजे. आत आल्यावर तुमचा चेहरा आनंदी पाहिजे आणि ॲज अ रूल आनंदी पाहिजे. तुम्ही नाटक करा किंवा खरं पोटातून असू दे, हे मी तत्व जन्मभर पाळलं आणि आजही पाळते. आज काही मला आता स्वयंपाक वगैरे करायला लागत नाही, पण मला असं वाटतं घरातलं वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही मनातून सगळी व्यक्ती आनंदी पाहिजे. एखाद्या दिवशी मनातून नसेल तर चेहऱ्याने दाखवा, त्यालाही काही आमची हरकत नाही, पण आम्हाला आनंदीच चेहरा पाहिजे सगळ्यांचा. मला एक आईची आठवण सांगायला आवडेल. म्हणजे मी 15 वर्षाची होईपर्यंत, असं 8वी 9वीच्या वयापर्यंत आमच्याकडे स्वयंपाकाला बाईच नव्हती कधीच. त्यामुळे सगळा स्वयंपाक आईच म्हणजे ते सगळं करत होती आणि मॅनेज करत होती. पण म्हणजे तो कलाकार कसा असतो आतनं ते मला खूपदा बघायला मिळत होतं. तेव्हा काय कळायचं नाही, आता मागे वळून बघताना. तर एकदा आमच्याकडे काहीतरी एक फंक्शन होतं आणि आम्हाला 40 पोळ्या करायच्या होत्या. मी तेव्हा होते 6वीत. तर मला पोळी लाटता येत नव्हती पण भाजता येत असली पाहिजे. तर त्या दिवशी आई म्हणली, चल मी पोळ्या करते तू मी पोळ्या लाटते तू भाज. तर आम्ही ना झपतालाच्या ठेक्यामध्ये पोळ्या केल्या होत्या. म्हणजे तोंडानी झपतालाचा ठेका आम्ही म्हणत होतो 10 मात्रांचा, आणि बरोबर समेला पोळी तव्यावर पडली पाहिजे, समेला उलटायची आणि समेला खाली काढायची. असं करत आम्ही संपूर्ण आमचं ते काम झपतालामध्ये बसवून केलं. तर आता हा जर अप्रोच असेल कामाकडे बघायचा तर त्या कामाचं बर्डन कशाला वाटेल. आणि असे लाईफ लेसन्स आईनी तिच्या हाताखालून तयार झालेल्या पिढ्यानपिढ्यांना दिलेले आहेत. म्हणजे खरंच मला असं वाटतं की आईकडे तिच्या विद्यार्थिनींनी फक्त नृत्य नाही शिकलेलं, तर सुखी संसाराची सूत्र सुद्धा शिकलेली आहेत, नंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकलेली आहे, ड्रेसिंग अप मेकअप हे शिकलेलं आहे. ओव्हरऑलच मला असं वाटतं की एक आनंदी आयुष्य जगण्यासाठी जो एक आपल्याला एक समतोल लागतो आपण करत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, ते आईनी एकदम सोडवलेलंच आहे म्हणजे, आणि शिकवलेलंही आहे सगळ्यांना. पण एक काय होतं की जेव्हा तुम्ही असा एक व्यवसाय निवडलेला असतो जो मुळात ती एक कला आहे, त्यात तो संपूर्णपणे तुमचा आहे, तुम्ही करता आहात. घरगुती पातळीवर अनेकदा अनेक अशा गोष्टी सुरू असतात ज्याच्यामध्ये असे प्रश्न निर्माण होऊ शकतात की आत्ता त्याची काही गरज आहे का, आत्ता हे जास्त महत्वाचं आहे, प्रायोरिटी त्याला दिली गेली पाहिजे का. पण आपल्या बाजूनी असं झालेलं असतं की आपण तो व्यवसाय म्हणून पत्करलेला असतो. आपल्याला माहिती असतं की त्याला किती महत्व देणं त्या क्षणी गरजेचं आहे. ते इतरांना पटवून देणंही कठीण असतं. हे प्रसंग माझ्या मते प्रत्येक व्यावसायिक स्त्रीवर कधी ना कधीतरी येतात. तुमचं तर असं होतं की तुमच्याकडे माझ्या अंदाजाने बराच काळ घरी सुद्धा क्लासेस असायचे, जिथे घरात लोक येतात. काय करायचं तुम्ही अशा वेळेला? मला असं वाटतं की क्लासची वेळ ही नियमित होती. सकाळी माझा रियाज, आणखीन संध्याकाळी क्लास, असं हे फिक्स होतं. आणि 90% लोकांना हे माहिती होतं की यावेळेला ही अवेलेबल नसते. आणि समजा एखादं माहीत नसलेली व्यक्ती आली तर मी मुलींना सांगायची मी आलेच 2 मिनिटात, आणि लिटरली मी 2 मिनिटात जायची आणि त्यांना, जे कोणी आले असतील त्यांना सांगायची की आत्ता ही माझी क्लासची वेळ आहे, आपण अमुक दिवशी अमुक वाजता भेटूया म्हणून. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट तू जे म्हणालीस की वेळा पाळणं म्हण किंवा ॲडजस्ट करणं म्हण, तर तसं मी संसाराला महत्त्व दिलं होतं जास्ती. म्हणजे जेव्हा की 75 साली ठरवलं की आता क्लास काढायचा आहे, तेव्हा एकंदर कलाक्षेत्रामध्ये संसारांच्या बाबतीत फारसं आशादायी चित्र नव्हतं आजूबाजूला. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला एव्हाच ठरवायचं आहे
की आपल्याला काय करायचंय. तर मी म्हणून अगदी 100% असं ठरवलं होतं की आपल्याला संसार सांभाळायचा आणि संसार चांगला करायचा. मग ते करण्यासाठी ज्याही काही तडजोडी करायला लागल्या, म्हणजे ही मुलं लहान असताना मला कित्येकदा फॉरेन टूर्स आले, नंतर ते 1-1 वर्ष जाऊन तिथे शिकवण्याच्या असाइनमेंट्स आल्या, पण त्या मी नाही घेतल्या. कारण तो काळ असा नव्हता की नवरा बघेल मुलांकडे किंवा नवरा करेल ऍडजस्ट, असा नव्हता. सो मी त्या नाही घेतल्या. पण म्हणजे ह्याच्यात काही फार मी मोठं केलं असं मला वाटतच नाही, कारण मी जाणून बुजूनच हे स्वीकारलं होतं की मला मुलं बाळ नवरा यांना बघायचंय, घर बघायचंय आणि माझा डान्स करायचा आहे. सो मला काही त्याचे रिग्रेट्स अजिबात नाहीत काही. पण शांभवीताई, तुला असं कधी वाटलं, कारण काय आहे, आपण आज आत्ता इथे जेव्हा बोलतो आहोत तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अर्थात वेगळा आहे. त्या वेळेला ओव्हर अचिव्हर व्यक्ती घरात असणं, ओव्हर अचिव्हर सुद्धा सोडून दे, अचिव्हर व्यक्ती घरात असणं, ह्याचे एक वेगळे परिणाम घरावर होत असतात. घरातली सगळी माणसं त्याच्याकडे तितक्याच चांगल्या नजरेने बघतात असंही होत नाही, बाहेरचेही बघतात असं होत नाही. असं कधी तुझ्यापर्यंत आलं की तुझी आई नसणारच आहे तुझ्या बरोबर, किंवा तुला आईला वेळच नसणार आहे? तुला कधी असं वाटलं की ह्यामुळे 4 गोष्टी आपल्याला करता येत नाहीयेत कारण आपली आई वेगळ्या कशामध्ये तरी अडकलेली असणार आहे? नाही वाटलं, कारण की आई आणि मी सतत एकत्रच असायचो. आईच्या प्रोफेशनचा मी हा एक अविभाज्य भाग होते. आणि सुरुवातीला लहान म्हणून बरोबर जाणं असं होतं, आणि त्याच्यानंतर मग माझ्या 17-18व्या वर्षापासून मी अनेक जबाबदाऱ्याच घ्यायला लागले. आणि त्यामुळे अगदी आईची टूर मॅनेजर पासनं ते परफॉर्मिंग पार्टनर पर्यंत आणि मुलगी म्हणून आईची काळजी घेणं, सगळेच रोल्स मी करत होते. आणि त्याच्यात बरोबरीने माझं स्वतःचं करिअरही चालू होतं. सो मला लहानपणी असं कधी वाटलं नाही की आपली आई नसते. पण माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या ना, तर त्यांच्या आया कशा, म्हणजे आता रात्री समजा उशिरा रिहर्सल संपली तर मग घरी जाऊन त्यांच्या आयांनी सगळं ताट वगैरे तयार ठेवलेलं असायचं, मग त्या त्यांना वाढायच्या वगैरे. ते आमच्याकडे कधी व्हायचं नाही. आम्हीच दोघी जायचो, सगळे लोक झोपलेले असायचे, पण माझ्या बाबांनी हातपाय धुवायला गरम पाणी आणि आमरस कॅन मधला, कारण की इन्स्टंट एनर्जी आणि आवडीची डिश म्हणून हे एवढं मॅनेज करून ठेवलेलं असायचं. पण आम्ही दोघीच ताटं घेणार, जेवणार, मागचं आवरणार, झोपणार. तर कधी कधी मी माझ्या मैत्रिणींना म्हणायचे, तुमची काय बाबा मज्जा आहे तुमच्या असं. पण त्याच्यामध्ये आता पाहिलं तर मुग्धा, मी अनेक बंदिशी, अनेक नवीन तिहाया ह्या स्वयंपाकघरात शिकलेल्या आहेत आईकडनं, रात्री 11:30, 12, 1 वाजता. कारण तेव्हा आम्ही दोघी जणी रिहर्सलहून घरी यायचो तर इतका आर्टिस्टिक हाय असायचा तेव्हा. आणि नक्की आईला काहीतरी सुचत असणार, आणि आई म्हणायची हे आत्ता हे शिक, कारण उद्या सकाळपर्यंत मला नक्की लक्षात राहणार नाही. सो आई अक्षरशः ते मला शिकवून असं माझ्यावर सोपवूनच झोपायला जायची. त्यामुळे हे प्रसंग तेव्हा मला त्याचं महत्व कळायचं नाही, पण आता हे कळतं की हे किती म्हणजे त्याची हे प्राइसलेस आहे. खरंच ते क्षण आपल्या आयुष्यात आले हे आपलं भाग्य असं म्हटलं पाहिजे. अगदी प्रश्नच नाही. मनीषा मावशी, तुम्ही जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा मला असं वाटतं की आता ह्या 50 वर्षात आपण हा 50 वर्षांचा क्लासचा जो काळ बघतो आहोत त्याच्यामध्ये तेव्हाचं फी स्ट्रक्चर 25 आणि 40 रुपये फी असायची क्लासची. 25 रुपये. हो. बरं, ती सुद्धा तेव्हा पालकांना कमी जास्त वाटायची. आणि आता मुळात नृत्य ही कला त्या अर्थाने खर्चिक समजली जाते, कारण साथीदारांचे पैसे असतात, कॉस्ट्युम्स असतात. तर तेव्हाचे तुमचे ही सगळी गणितं, शेवटी तो व्यवसाय होता, आणि आताचा त्यात झालेला बदल, ह्याविषयी तुमचं दोघींचं काय मत आहे? शांभवीचं खूप वेगळं असण्याची शक्यता आहे खरं तर. माझं मत असं आहे की अजूनही फारसा काही फरक झालेला नाहीये. बरं, म्हणजे कसं की पालकांना आपल्या मुलीला शिकवायचं तर खूपच असतं, पण आपण म्हणू की 75 आणि 25%, 75% पालक छान ग्रो होतात संस्थेबरोबरच, आणि त्यांना सगळं कळत असतं काय काय चाललंय, कशी प्रगती चालली आहे वगैरे, किंवा काय काय खर्च अपेक्षित आहे. आणि 25% पालकांना असं वाटत असतं की ह्याची काय जरूर आहे खरं. म्हणजे आम्ही आता ॲन्युअल प्रोग्राम करतो, साधं सोपं उदाहरण घेऊयात आपण.
तर तो 50वा झाला आता यावर्षी, या डिसेंबरला 50वा झाला कार्यक्रम. तर एक काळ असा होता, हा 50 वर्ष कार्यक्रम जो आम्ही करतोय तो आम्ही कधीही फ्री नाही ठेवला. मी प्रत्येक विद्यार्थिनीला सांगायची की तुम्ही अमुक अमुक तिकीटं खपवली पाहिजे. तर हे का सांगायची, तर आम्ही काही त्याचे पैसे घेत नाही, पार्टिसिपेशन चार्जेस आम्ही कधीच घेतले नाहीत. आणि माझा उद्देश असा होता की हे शास्त्रीय नृत्याचं ॲन्युअल आहे, या संस्थेचं ॲन्युअल आहे, हे या मुलीला बोलता यायला पाहिजे, त्या मुलीला नकार घेता आला पाहिजे. जर का कोणी म्हणलं की नाही नाही आम्हाला नाही तिकीटं घ्यायची, तर तिने हिरमुसलं नाही पाहायला पाहिजे, दुसऱ्या नेबरकडे जायला पाहिजे, दुसऱ्या फ्रेंडला, असं मला वाटायचं. तेव्हा काय मी एक 10 समजा तिकीटं त्यांना कंपल्सरी करत असेन. तर त्या काळातही असे पालक होते की त्यांना 10पेक्षा अधिक हवी असायची, आणि काही पालक होते नाही हो आम्ही 2 जणच येणार, मग आम्ही त्या 10 तिकिटांचं काय करू. मला इतका राग यायचा की तुम्ही एवढे आता झालात 40 वर्षाचे, तुम्हाला 10 मित्रमंडळी नाहीत कोणी तुमच्या सांगण्यावरनं तिकीटं काढतील असे. आणि माझं म्हणणं, काढा की तुम्ही तिकीटं, बोलवा त्यांना जर तुम्हाला बोलायचं नसेल तर, असं माझं तेव्हा म्हणणं होतं. आताही मनात असंच म्हणणं आहे, पण आता देवाच्या दयेने असं झालंय की संख्या वाढली आहे विद्यार्थिनींची, आणि त्यामुळे असं कंपल्शन वगैरे नाही करायला लागत. आणि 75% जो आमचा पालकवर्ग आहे तो असे भरभरून तिकीटं काढतो. पण मला हे खूप प्राऊडली सांगायला आवडेल की ही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा संस्था नाही आहेत जे आपलं ॲन्युअल तिकीटेड करतात. आणि जे आम्ही अगदी पहिल्यापासून केलं, पहिला प्रोग्राम आम्ही उद्यानप्रसादमध्ये केला, 5-3-2 अशी तिकीटं लावली, रुपये, 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये. आणि तेव्हापासून मात्र टिळक स्मारकच्या प्रोग्रामपासून मात्र राजसने ठरवलं की ह्याच्यातून काहीतरी एक सामाजिक देणगी दिली गेलीच पाहिजे म्हणून. ते या ना त्या प्रकारे आम्ही आजवर पाळत आलोय. अच्छा. आणि मग तुझं मत वेगळं असतं त्या म्हणाल्या, ते काय? तिने असं गृहीतच धरलं की माझं मत वेगळं. एवढा 10 वर्षांचा, अगं 10 वर्षांचा अनुभव आहे तुझा आता अमेरिकेतला सुद्धा. हो बरोबर आहे. पण खरं सांगू का, मला आत्ता ही संधी साधून एका वेगळ्याच प्रॉब्लेम विषयी बोलायला आवडेल. म्हणजे मी जेव्हा आईच्या जनरेशनला बघत होते, देवर यंग परफॉर्मर्स त्यावेळेला, तेव्हाही स्वरूप असंच होतं की क्लास घेऊन पैसे मिळवायचे आणि ते परफॉर्मन्सेससाठी खर्च करायचे. आणि आज 50 वर्षानंतरही ती परिस्थिती बदललेली नाहीच आहे. म्हणजे अजूनही बहुसंख्य नृत्य कलाकार हे क्लास घेऊन पैसे मिळवतात आणि मग स्वतःला प्रमोट करण्यासाठी, स्वतःचे परफॉर्मन्सेस कोणी ठेवावेत यासाठी, किंवा बरेचदा परफॉर्मन्समधनं ॲडिक्वेट फीच मिळत नसल्यामुळे इकडे मिळालेले पैसे वापरून ते ॲव्हेन्यूज आपल्यासाठी ओपन करतात. तर ही परिस्थिती जितकी लवकर बदलेल तितक्या लवकर जास्तीत जास्त संख्येने शास्त्रीय नृत्य संगीताचे कार्यक्रम आजूबाजूला दिसायला लागतील. आपण जर का पूर्वीच्या राजे लोकांच्या जमान्यातलं पाहिलं तर आपण असं शिकलो की राजाश्रय असायचा कलांना. तर आता राजे गेले, सरकारं आली, तर मला असं वाटतं की सरकारच्या मागे लागण्यात तर काही अर्थ आहे असं मला वाटतच नाही, म्हणजे बिकॉज ऑफ माय ओन पर्सनल व्ह्यूज. पण मला डेफिनेटली असं वाटतं की कॉर्पोरेट कंपनीजनी ही जबाबदारी उचलायला पाहिजे, कारण की दे हॅव ह्यूज अमाऊंट्स ऑफ मनी ॲट देअर डिस्पोजल आणि ते खूप चांगल्या प्रकारे सोशल जबाबदाऱ्या घेत असतात, त्याच्यासाठी त्यांचे फंड्स अलोकेटेड असतात. तर कल्चरल अपलिफ्टमेंट, रिफॉर्म आणि पॉप्युलॅरिटीसाठी कॉर्पोरेट कंपनीजनी पुढे यायला पाहिजे, जे त्यांच्यासाठी फार अवघड नाही आहे. आणि संख्या जास्ती असल्यामुळे प्रत्येक कॉर्पोरेट कंपनीने समजा 10 कलाकार दत्तक घ्यायचे असं समजा ठरवलं आणि त्या 10 कलाकारांना पुढच्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. तर आज आपण जे ओरड करतो ना की शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत हे मृतप्राय झालेलं आहे, अजून 50 वर्षांनी हे असेल की नाही, पण त्यातली खरी गंमत काय आहे हे जास्तीत जास्त बघूनच लोकांना कळणार आहे. आणि म्हणून हे उत्तरदायित्व कोणीतरी स्वीकारायला हवं आणि त्याच्यासाठी माझ्या डोळ्यासमोर हा पर्याय आहे. तर म्हणून आज मी अगदी खरं सांगायचं तर ही संधी साधून हे बोलून घेतलं, कारण की तुमची आउटरीच एवढी आहे की निदान हा विचार बऱ्याच लोकांच्या कानावर तरी पडावा. पण असं झालंय का, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की
एक काळ असा होता जेव्हा एकूणच सगळेच जण जास्त कलांकडे आकृष्ट होत होते. मधल्या एका काळामध्ये त्याचं बऱ्यापैकी बाजारीकरण ज्याला आपण म्हणतो तसं वाढत गेलं, कारण एकूणच स्क्रीन ह्या गोष्टीचा ओढा वाढला. आता पुन्हा एकदा काही प्रमाणात लोक आपल्या अभिजात कलांकडे वळतायत वेगवेगळ्या कारणांमुळे, असं मला बघताना वाटतं. तुम्हाला त्याचा अनुभव जास्त प्रत्यक्ष येत असेल तुमच्या क्लासेसमध्ये येणाऱ्या मुलींच्या संख्येकडे बघून. तर हा फरक पडलाय का की मध्यंतरी जरा ती लाट कमी झाली होती आणि आता परत थोडीशी वाढते? म्हणजे याचं तुला उदाहरण म्हणून सांगते की आता माझी मुलगी किंवा माझ्या मुलीच्या आजूबाजूच्या मुली, मला असं खूप वाटत होतं की ह्या मुली फक्त वेस्टर्न म्युझिकच ऐकत असतील, या मुली फक्त आत्ताच्या सगळ्या त्या मरून 5 आणि कोल्ड प्लेज ऐकत असतील. तर मध्ये मला एक खूप प्लेझंट सरप्राईज मिळाला असं आम्ही कधीतरी बोलत असताना माझ्या लक्षात आलं की नाही, ह्या मुली खूप आवडीने किशोर कुमारची गाणी ऐकतात, या खूप आवडीने लता मंगेशकरांची गाणी ऐकतात. आणि हे आम्ही कोणीच त्यांच्यावर बिंबवलेलं नाहीये, त्यांना हा चॉईस दिलाय, पण हा चॉईस त्यांनी निवडलाय. म्हणजे ट्रेन्समधनं जाताना, लोकल्समधनं जाताना त्या आवडीने जुनी गाणी ऐकतात. हा मला नव्याने आलेला अनुभव आहे. तर असं तुम्हाला क्लासेसमध्ये येणाऱ्या मुलींकडे बघून वाटतंय का? मलाही हा फरक जाणवतोय आणि त्याचं कारण मला असं वाटतं की आता नवीन नवीन पिढ्या ज्या येत आहेत ना नृत्य शिक्षकांच्या, त्यांचा स्वतःचा ओपन आउटलुक हे त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी शिकत होतो तेव्हा फक्त आईच असं नाही, पण ओव्हरऑल त्या पिढीचाच ट्रेंड असा होता की कथक शिकताय ना, मग सिनेमातली गाणी करायची नाहीत, फोक डान्सेस पण करायचे नाहीत किंवा बॉलिवूड प्रत्येकाचं काही ना काहीतरी असं होतं की हे करायचं नाही. बरोबर. आणि आता हळूहळू ते सगळं रिलॅक्स होत होत आता मी स्वतः माझंच उदाहरण देते, इतरांविषयी कशाला बोलू, की माझ्या आता अमेरिकेत मी गेली 10 वर्ष नृत्य शिकवते सिलिकॉन व्हॅलीमध्ये, जिथे माझ्या ऑलमोस्ट 100% विद्यार्थिनी, कारण की मी फक्त ॲडल्ट स्टुडंट्सना शिकवते, तर माझ्या 100% विद्यार्थिनी ह्या हायटेक कंपनीजमध्ये हाय प्रोफाईल जॉब्स करतात. सो यू कॅन इमॅजिन देअर वर्क प्रेशर. तर कथकच्या क्लासमध्ये येऊन आठवड्याला इतके तास ट्रेनिंग घेण्याव्यतिरिक्त त्यांनी कुठलेही डान्सेस करावेत, त्यांनी जे आवडेल ते करावं, बघावं, शिकावं. फक्त त्यांनी मी दिलेलं एक पथ्य पाळावं की क्लासमध्ये प्रगती होण्यासाठी ह्याची गरज आहे, एवढं तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडेल ते करा. तर ही मुभा विद्यार्थ्यांना मिळायला लागल्या मला वाटतं की ती दरी कमी कमी व्हायला सुरुवात झाली असेल की अरे सगळं छान आहे, हेही छान आहे, तेही छान आहे, मग ह्यातलं आपल्याला जास्ती काय आवडतंय तर त्याच्याकडे माणूस आकृष्ट होणार. पण रिपल्सिव्ह पूर्वी जे होतं ना की अमुक करायचं नाही म्हणताना ते नक्की छान असणार असं मला वाटतं आता राहिलं नाही. मला वाटतं थोडंसं वेगळं मत आहे माझं. मला वाटतं काय की असा एक माझ्या क्लास पुरतं जर बोलायचं झालं तर बॉलिवूड करायचं नाही असं माझं अगदी अंडरलाइन्ड एक माझं सांगणं असायचं कायमच. आणि त्याचं कुठेतरी रिलेशन गोपीजींच्या सतत सिनेक्षेत्रामध्ये असण्याशी असलं पाहिजे असं मला जाणवतं. आणि त्यामुळे व्हायचं कसं की इतके आता सुद्धा आपण कितीतरी छान गाणी बघतो, ट्रेडिशनल ठुमऱ्या बघतो सगळ्या तुमच्या सगळीचकडे, म्हणजे सिरियल्समध्ये सुद्धा आणखीन सिनेमांमध्ये सुद्धा. पण मला जेव्हा मुली सांगतात की ताई ही ट्रेडिशनल बंदिश आहे आणि मग आता आपण हे ट्रेडिशनलवर करू शकतो का किंवा त्या करू शकतात, मी माझ्या स्वतःपुरतं असं करते की नाही करायच्या. एकतर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. जेव्हा की त्याचं फिल्मिंग झालेलं असतं तेव्हा त्याला 1000% ऑर्केस्ट्रेशननी त्याला हाईप केलेलं असतं किंवा त्याला परफेक्ट केलेलं असतं, छान केलेलं असतं. ते तुम्ही वापरणार आणि तुम्ही त्याच्यावर कथक करणार. ह्याला मला थोडंसं आत्तापर्यंत मला आवडायचं नाही. जसं ती म्हणाली की आणि फोक डान्स तर मला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी गोपीजींच्याकडे असल्यापासून आम्ही फोक डान्सेस करतोय. गोपीजी फोक डान्सेस शिकवायचे, सो ते तर त्याचा तर काही प्रश्नच नाही. पण आत्ताच उदाहरण देते की माझ्या एक स्टुडंट अशीच कंप्लेंट करत आली की ताई तिच्या क्लासिकल करण्यामध्ये जरा काय बरं फिल्मी दिसतंय बरं का. म्हटलं असं मी फक्त चेहरा केला. म्हणजे हो ती बॉलिवूडच्या क्लासला जाते. म्हणजे ती असंच गृहीत धरून माझ्याकडे आली होती की
ताईंना हे ताईंना हे आवडणार अजिबात आवडणार नाही. म्हटलं अगं मग काय झालं, इथे तू आहेस ना तिच्या समोर, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इथे ती काही अजिबात बॉलिवूड सारखं करणार नाही असं. पण म्हणून तिने शिकायचं नाही असं नको बंधन घालूस, तिला पाहिजे ते शिकू दे. जेव्हा मुलगी आपल्या समोर असेल, जेव्हा मुलगी कथक करत असेल, तेव्हा कुठल्याही इतर गोष्टींचा, इतर प्रकारच्या डान्सचा तिला स्पर्शही होता कामा नये, एवढं माझं आजही म्हणणं आहे. आणि कदाचित तेव्हा ही वेळच आली नसेल इतकं बोलायची, कारण एवढे अव्हेन्यूज सगळ्यांना नव्हतेच अवेलेबल. चॅनलाइज होतात स्टुडंट्स. हेच मी म्हणजे आता मी सुद्धा 30-35 वर्ष इंडिपेंडेंटली शिकवतेय, तर हेच पाहिलंय की बाकीच्या गोष्टी मागे मागे पडतात आणि ह्या अभिजात कलांची एकदा गोडी लागली की त्याच्यामध्येच पुढे पुढे खोल खोल जात राहावं. मग बॉलिवूडचं एखादं गाणं ऐकलं किंवा डान्स जरी ऐकला तरी मी असाच विचार करते की ओ ह्या हुकस्टेपमध्ये हा कुचीपुडीचा एलिमेंट आहे की हे असं केलंय पण त्याच्या मागे ऍक्च्युली ते आहे. तर एक पूर्ण आपला दृष्टिकोनच बदलून जातो मला वाटतं बघायचा. मग ह्याच अनुषंगाने एक प्रश्न मला तुम्हा दोघींना विचारावासा वाटतोय की चांगला गुरु म्हणजे काय आणि चांगला शिष्य म्हणजे काय? अगो बापरे, म्हणजे एक सेमिनार होईल एवढा असा प्रश्न आहे हा. पण म्हणजे आता आपल्याकडे एक रुटीनली असं म्हटलं जातं ना की गुरु चांगला कोण, तर तो विद्यार्थ्याला एका विशिष्ट स्टेप पर्यंत आणतो आणि त्याच्या पुढे त्याचा हात सोडून देतो, त्याच्या पुढे त्यांनी त्याचं जावं, असं हे आम्ही आपलं वाचलेलं सगळं. तुम्ही रोज इतक्या पिढ्या घडवल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, शिष्यांच्या, तर तुमच्या दृष्टीने चांगला शिष्य कोण आणि मग चांगला गुरु कोण? चांगला गुरु, चांगला शिष्य. तू जे वाक्य म्हणालीस ना की गुरु एका सर्टन लेव्हलपर्यंत नेतो आणि मग तो सोडून देतो शिष्याला आणि मग आता त्याचं त्यांनी डेव्हलप व्हावं, हे वाक्य 100% खरं आहे जेव्हा हे शिष्य गुरुकुलामध्ये शिकतात, जेव्हा ते 24 तास गुरुला बघत असतात, गुरुचं मार्गदर्शन घेत असतात. पण आताच्या काळात जर तू म्हणालीस तर हे काही टक्के बरोबर आहे असं, अशा अर्थाने की हा विद्यार्थी म्हणजे जी की विद्यार्थिनी असते ती ट्वाईस अ वीक, थ्राईस अ वीक, वन्स अ वीक अशी येत असते. सो आधी तिला घडायलाच बराच वेळ लागतो. मग तिचं घडणं योग्य पद्धतीने चाललं आहे की नाही याच्यासाठी मग ही परीक्षा, एक सिस्टीम त्याच्यामध्ये मी आणली की नाही ह्यांनी परीक्षा दिली पाहिजे, ज्या योगे दोघांवरही बंधन राहतं, शिकवणाऱ्यावर पण आणि शिकणाऱ्यावर पण. मग आता पुढे जाऊन चांगला गुरु म्हणजे काय, तर जो सतत पॉझिटिव्हिटी पुरवत असतो शिष्याला, असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. माझं म्हणणं 4 गोष्टी तुम्ही कमी शिकवा पण त्या समोरच्या विद्यार्थिनीला मायूस करू नका, तिला सपोर्ट करा, तिला येईल असं म्हणा. अर्थात तिने तयार करून आली नसेल, प्रॅक्टिस करून आली नसेल तरी तिला ऊर्जा पुरवा असं काही माझं म्हणणं नाही आहे, पण तरीसुद्धा निगेटिव्हिटी नको कुठेही शिकवण्यामध्ये. जेवढं तुम्ही प्रसन्न चित्ताने शिकवाल तेवढी ती मुलगी प्रसन्न चित्ताने शिकेल, हे माझं अगदी पहिलं साधं सोपं गणित आहे. किती छान आहे. आणि दुसरं माझं असं म्हणणं आहे की ऑफकोर्स एका सर्टन लेव्हलपर्यंत, म्हणजे आपण आता परीक्षांच्या भाषेत बोलायचं झालं तर हायर डिप्लोमा म्हण किंवा अलंकार म्हण, या ज्या परीक्षांच्या लेव्हल्स आहेत तिथपर्यंत आल्यानंतर मुलीला स्वतः विचार करायची कुठेतरी जाणीव झालेली असते किंवा तिला कुठेतरी तो एक जण मिळालेला असतो. काही जणी त्याच्यावर काम करू शकतात, काही जणी करू शकत नाहीत. पण म्हणून अमुक तुम्ही झालात आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका असं मी करत नाही. तुम्ही या पण स्वतः डेव्हलप व्हायचं बघा, हातपाय चालवा, माझ्यासाठी सारखे थांबू नका, हे एक. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे मास्टर्स झालं की मी त्यांना स्वतःचे क्लास ज्यांना काढायचे असतील त्यांना परवानगी देते. खूप म्हणजे मेजॉरिटी मुली ह्या त्या योग्य माझ्या आहेत आणि म्हणूनच पुण्यात आज एवढे क्लासेस माझ्या विद्यार्थिनींचे आहेत. पण त्याच्यासुद्धा कुठे मी मनीषा नृत्यालयाच्या अंडर काम करा असं नाही सांगितलं त्यांना. आपापल्या संस्था चालवा. त्या सगळ्या पुढच्या तयार होणाऱ्या विद्यार्थिनींना तुमच्या संस्थेचं नाव मिळू दे अशी माझी खूप मनापासूनची इच्छा होती. मनीषा नृत्यालयाच्या अंडर त्या तयार झाल्या आहेत का? नाही. त्या कोणाच्या, ह्या XYZ व्यक्तीच्या आणि XYZ तिच्या या संस्थेच्या अंडर तयार झाल्यात. मग ती ग्रो व्हायला पाहिजे पुढे, असं एक गुरु म्हणून
शिक्षक म्हणून माझा हा नक्की विचार आहे. आणि चांगली शिष्या कोण, तर जी आज शिकेल ते परवा खणखणीत तयार करून येईल ती उत्तम शिष्या. हे माझं पहिलं वाक्य. मग आता इथून पुढे खूपच त्याच्यामध्ये जेवढं काही तुम्हाला एखाद्या कलेच्या साधनेसाठी जे पण काही द्यायला लागतं ते सगळं द्यायची इच्छा पाहिजे, वृत्ती पाहिजे, सातत्य पाहिजे, श्रम करायला पाहिजेत त्याच्यासाठी, श्रद्धा निष्ठा पाहिजे त्याच्यासाठी. हे सगळे गुण जिच्यामध्ये आहेत आणि जे ती बाळगते आणि सतत बाळगते आणि त्याच रस्त्यावर चालते, ती उत्तम शिष्या. हेच सगळं तुला म्हणायचंय? नॉट नेसेसरी. पिढी वेगळी आहे त्यामुळे असल्यामुळे ना, अनुभव वेगळे, पिढी वेगळी. पण असं काही म्हणजे मला हे मान्य नाही वगैरे असं अजिबातच नाही, कारण हे इंटरनल ट्रूथ. हो, तुझं ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी म्हणणं असेल. मला असं वाटतं की गुरुनी ना पालकांसारखं असलं पाहिजे. गुरु पण म्हणजे पेरेंटिंग आहे. आपण आपल्या मुलांना कसं एखादी गोष्ट त्यांच्यामध्ये बिंबेपर्यंत रोज रोज एकच गोष्ट सांगतो. हातपाय धुतलेस का, पांघरुणाची घडी केलीस का, जेवल्यानंतर ताट उचलून ठेवलंस का, हे असं आपण एकदा सांगून होत नाही, रोज सांगायला लागतं आणि मग त्या सवयी लागतात. तसंच गुरुनी सुद्धा शिष्याला येईपर्यंत आणि ते शिष्याच्या अंगामध्ये भिनेपर्यंत रोज 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 काम करत राहायला लागतं. आणि हा मी आईच्या हाताखाली शिष्य म्हणूनही हाच अनुभव घेतलाय आणि माझ्या आत्ताच्या टीचिंग टेन्युअरमध्येही मी हेच केलेलं आहे. पण हे पेरेंटिंग ना, जेव्हा शिष्य तयार होतात तेव्हाही गुरुनी पेरेंटसारखंच वागलं पाहिजे. म्हणजे चांगले आई वडील जे असतात ते आपल्या मुलांच्या समर्थतेमध्ये, सक्षमतेमध्ये त्यांना अभिमान वाटतो. एका पॉइंटला ते म्हणतात की आता बोललेलं तिला आवडणार नाही, आता तिचं तिला ठरवू दे. हे जे आहे डिस्टन्स क्रिएट करणं, स्वातंत्र्य देणं, जबाबदारी घ्यायला लावणं आणि त्याचे परिणामही भोगायला लावणं. पण ह्या सगळ्यामध्ये की मी तुझ्या मागे आहे असं समजू नको की तू पडलीस तर तुला उचलायला कोणी नाहीये किंवा तुला प्रॉब्लेम आला तर तू कोणाकडे जायला नाहीये असं नाहीये. मी आहे पण तुझी तू आहेस. आणि हे डिस्टन्स मला वाटतं की ज्या गुरुला योग्य वेळी क्रिएट करता येतं, जे आईच्या आणि माझ्यामध्ये झालं त्याचं 100% क्रेडिट आईला आहे. तर हे डिस्टन्स क्रिएट न करता आल्यामुळे अनेक रिलेशनशिप्स बिघडलेल्या बघायला मिळतात. म्हणून जसं की अक्षरशः शिष्याला कडेवर घेऊन वर्षानुवर्ष तयार करणं महत्वाचं आहे, तसंच एका पॉइंटला शिष्याला खाली उतरवून आता तुझा तू हे कठोरपणे सांगणं हे सुद्धा गरजेचंच आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखी मी स्वतःला सतत सांगत असते की गुरु बनणं म्हणजे काय, तर त्या शिष्याचा किंवा त्या विद्यार्थिनीचा पेरेंट बनणं. त्याच्यामध्ये सगळी जेवढी जबाबदारी येते तेवढी सगळी जबाबदारी आपण घ्यायची. आणि ती अर्थातच तुम्ही घेतली आहेत म्हणून 50 वर्ष पिढ्या सुरू आहे आणि एवढी वर्ष SISK सुरू आहे. शांभवी दांडेकर आता अमेरिकेत सुद्धा क्लासेस घेते आहे. हे सोपं नाहीये. कुठलीही एक संस्था, मी मगाशी म्हणाले तसं, एवढी वर्ष सातत्याने सुरू ठेवणं, यामागे तुम्ही आणि तुमची सपोर्ट सिस्टीम पण खूप महत्वाची आहे, जी फक्त घरची नसते, बाहेरची नसते. बिलकुल. मनीषाताई, तुमच्या आजूबाजूला ज्या तुमच्या ऑफकोर्स सिनियर स्टुडंट्स आहेत, त्या व्यतिरिक्तही अशी खूप माणसं असतील ज्यांच्यामुळे एवढी वर्ष सातत्याने तुम्ही हा क्लास सुरू ठेवू शकलात. हो, ह्यात तर म्हणजे काही शंकाच नाही की माझं शिक्षण मुळी मुंबईला जाऊन झालं. ते आमच्याकडे राम म्हणून जो आमचा, तेव्हा आम्ही त्याला गडी म्हणायचो, आता आपण सहाय्यक म्हणूया छान भाषेमध्ये. गडी म्हणायलाही आता काहीतरी वाटतं, पण त्याच्यामुळे झालं. कारण तो मला सायकलवरनं माझ्या सायकलच्या मागे मागे एस्कॉर्ट करायचा तो मला, की मी सुखरूप पोचले ना शाळेमध्ये. कारण माझ्याशिवाय कोणी म्हणजे सायकल नसायचीच बांद्रा खारमध्ये मुलगी चालवणारी असं. सो घरची सिस्टीम म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये ज्या बायका काम करतात त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. मी अगदी एक थोडक्यात उदाहरण सांगते, जरा विषयाला सोडू नये. मध्ये काही महिन्यापूर्वी मी आजारी पडले आणि याचं कारण असं झालं, माझे खूप प्रवास झाले, खूप कार्यक्रम झाले, दगदग झाली. माझी स्वयंपाकाची बाई स्वयंपाकघरातून माझ्या बेडरूममध्ये मी होते तिथे ऐकू जाईल असं म्हणतीये,
मला हे कळत नाही, पण एवढे कार्यक्रम करायचेच का? तुम्ही म्हटलं अगं असं नसतं, कलाकाराला करायला लागतात, असे वरचेवर काही अशा संधी येत नाहीत. मला काही पटत नाही तुमचं म्हणाली. म्हणजे घरातल्या बायका सुद्धा जेव्हा इतकं प्रेमाने तुमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचाही हा सपोर्टच असतो, त्यांची ही काळजी असते आपल्याविषयी. हे जसं आहे तसं माझ्या सगळ्या ज्येष्ठ विद्यार्थिनी त्याही एक मोठा सपोर्ट आहे ना. आता तर मी 71 वर्षाची झाल्यापासून मला असं वाटतं की आम्हाला जरा जास्तीच सांभाळतात. त्यामुळे मला खूप त्रास होतो त्याचा, की सारखं सांभाळा सांभाळा, असं काय सारखं सांभाळा सांभाळा करतायत. पण ह्या बाकीच्या म्हणजे विद्यार्थिनी म्हण, माझे सगळे वादक कलाकार म्हण, सहाय्यक जे अकंपनिंग आर्टिस्ट ते म्हण, घरातली म्हणजे सगळी माझी सून, माझी नातवंड ही म्हण जी रोज मला झेलतात, तर त्यामुळे हे सगळ्यांचंच कौतुक आहे. सगळ्यांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. एक प्रश्न मला असा पडतो नेहमीच की कलाकार हा मुळात एक संवेदनशील माणूस असतो, थोडा जास्त इतरांपेक्षा, असं एक रूढार्थाने म्हटलं जातं. कलाकाराला जास्त मानसिक शांतता लागते असंही आपण म्हणतो. तुम्हा दोघींच्या आयुष्यात खूप वादळ येऊन गेलेत. दरवेळेला ती मानसिक शांतता ढळेल असे प्रसंग येऊन गेलेत. राजस काका गेले, ईशान गेला. या सगळ्याच प्रसंगातून त्या वेळेला मनीषा मावशी मी आजपर्यंत कधीही तुमची ती शांतता ढळलेली बघितली नाही, निदान समोरासमोर बघताना तरी. ही कुठली साधना आहे आणि ही कुठली ताकद आहे? मला वाटतं पहिली देवाची कृपा आहे आणि डोळे उघडे ठेवून वावरण्याच्या वृत्तीतून आपण काय शिकायचं हे ते आहे. मी असे अनेक फॅमिलीज पाहिल्या की ज्या फॅमिलीजमधली स्त्री ही अशा प्रकारच्या दुःखातून बाहेरच नाही आली आणि त्यामुळे ह्या सगळ्या फॅमिलीज उद्ध्वस्त झाल्या. त्यांची मुलं नाही शिकू शकली, नोकरी चांगली चाललेली त्यांनी सोडली. अशी खूप उदाहरणं आहेत. आता इतक्या हजारो विद्यार्थिनी माझ्या हाताखालनं गेल्या आहेत ओव्हर द इयर्स. त्यामुळे इकडची नृत्य क्षेत्रातली सुद्धा उदाहरणं आणि आपण वावरतो तशी फॅमिलीजमधली आमच्यासुद्धा रिलेशनमधली उदाहरणं पाहून मी म्हटलं होतं की असं तर होऊच द्यायचं नाही अजिबात. कारण माझी नातवंड खूप लहान होती आणि शांभवी जवळ नव्हती. शांभवी परत तिकडे होती, अमेरिकेमध्ये होती. सो तेजस्विनी लहानच होती तसंही पाहता. त्यामुळे मला असं वाटलं की आता आपणच खमकं राहायला पाहिजे. सो मी पहिल्यांदा म्हटलं तसं देवाची कृपा आणि मग म्हटलं, मग मला जे जाणवतं असं की आमची देवाची एक छान मोठी खोली होती आणि त्या खोलीच्या बाहेर आलं की आपण आनंदी असलं पाहिजे. ती जागा आपली. आणि तशी मी वागले. हेच मी मागे स्वतःकडे पाहिलं तरी मला असं वाटतं की आपण आता सुद्धा इतके आनंदी कसे राहू शकतो. तर मला असं वाटतं आपण जगलोय ना, आपण काही त्या दोघांच्या बरोबर गेलो नाही, मग आपल्याला राईटच नाही दुःखी राहायचा. ते दुःख आपलं आपल्यापाशी. आणि आमच्या घरामध्ये काय आहे, शांभवीकडे माझ्या मुलींच्या मध्ये सुद्धा, की आम्ही त्या आठवणी काढून खूप ताजेतवाने होतो. आम्ही असं म्हणतो, म्हणजे राजसचा फोटो आहे आमच्या तिथे, आम्ही जेवायला बसतो तिथे, तर काही असं वेगळं झालं की मी कुठली एक विचित्र भाजी खाल्ली तर मी लगेच म्हणते, बापरे राजस स्वर्गातून म्हणत असेल मनीषा ही भाजी खातीये असं. ते वातावरण लगेच, आणि हे अगदी जे पोटातून येतं, हे असं काही मुद्दामून कोणी बोलत नाही. किंवा अगदी असं एखाद्या रविवारी असा काहीतरी भाजीपोळीचा वगैरे बेत केला की कोणीतरी पटकन म्हणतं की ईशान असताना तर आत्ता हे असलं काही त्यांनी खाल्लं नसतं. सो अशा आठवणी सतत आम्ही काढतो. त्यामुळे त्या अशा कुठेतरी दाबून नाही ठेवल्या, दुःखात नाही ठेवल्या, त्या आनंदात ठेवल्या. जाणारा माणूस गेला, आपल्याला त्यांनी ठेवलं, नाही नेलं याचं दुःख तेव्हा खूपच झालं की का असं. पण आता आपण राहिलोय, मग आपल्याला अधिकारच नाही जगाला, आपल्या आजूबाजूभोवतीच्या जगाला दुःखी करण्याचा आणि सतत 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 त्याच वातावरणात ठेवण्याचा. त्या वातावरणात ठेवा, त्यांच्या आठवणी काढा, पण चांगल्या असतील त्या काढा. सो
देवाची कृपा, दुसरं मी ह्याला काहीच म्हणणार नाही. त्यांनी चांगली बुद्धी दिली म्हणूनच एवढं नातवंडही मोठी झाली, तेजू एवढं चांगलं काम करू शकली आणि मी एवढं चांगलं काम करू शकले. नाही, पण ह्या पॉझिटिव्हिटीबद्दल तुम्हाला खरंच नमस्कार आहे मनापासून. अगदी. म्हणजे दुसरं काहीच नाही म्हणता येत. शांभवीताई, तू भारत सोडून अमेरिकेत गेलीस, तिथे तू नव्याने सगळा तुझा हा एक सेटअप सुरू केलास. तो सगळा अनुभव कठीण असणार. नृत्यकलेमध्ये जसं मी म्हणाले तसं की सगळं सोडून नव्याने पुन्हा नवीन माणसांमध्ये आपली कला सादर करून नवीन एक आपला ग्रुप क्लॅन तयार करणं, सपोर्ट सिस्टीम तयार करणं, हा अनुभव कसा होता तुझा? चॅलेंजिंग होता असंच मी म्हणेन. कारण मी अमेरिकेत का गेले तर सुनीलनी आणि मी लग्न केलं, दोघांचंही रिमॅरेज होतं. आणि त्यावेळेला सुमुख म्हणजे माझा मुलगा, ही वॉज ऑलरेडी अ टीनेजर. तो 13-14 वर्षाचा होता. आणि असं झालं की त्याच्या आधी जे काही माझं करिअर इथे चाललेलं होतं आणि सिंगल पेरेंटिंग चाललेलं होतं, तर करिअरमध्ये ना कुठेतरी मला असं वाटत होतं की खूप स्टॅग्नेशन आलं आहे. आपण 300 विद्यार्थ्यांचा एक क्लास चालवतोय, आपल्या हाताखाली 10 आपले जे सिनियर स्टुडंट्स आहेत, ते असिस्टंट टीचर्स आहेत, सगळ्यांचं सगळं छान चाललंय. पण आता पुढे काय, मी नवीन काय करू आणि माझ्या स्वतःच्या करिअरबद्दल मला एक्साइटमेंट कशी मिळेल, बरोबर, हा माझ्या मनातला तेव्हा खूप असा ज्वलंत प्रश्न होता. त्याच अवस्थेमध्ये 3-4-5 वर्ष गेली आणि आयुष्य तर चालूच राहतं. पण जेव्हा सुनीलने आणि मी लग्नाचा निर्णय घेतला आणि मी सुमुखला त्याच्याबद्दल विचारलं की असं असं आहे. सुनील आणि मी लहानपणचे मित्र आहोत, आपल्याच शाळेतला, तुला माहितीच आहे. तर त्यामुळे आणि एक गंमत सांगायची म्हणजे मगाशी आई म्हणली ना की लहानपणी कंपल्सरी तिकीटं खपवायची, तर सुनीलनी सुद्धा अशीच कंपल्सरी तिकीटं घेऊन कार्यक्रम बघितलेले आहेत. आणि त्याच्या मागचं ते सेंटिमेंट त्याचं अजूनही नकळत त्याच्या तोंडातनं बाहेर पडतं. म्हणजे तो म्हणतो, हो तेव्हाही तू आम्हाला यायला लावायचीस ना तिकीटं घेऊन प्रोग्रामला. तर जोक्स अपार्ट. सो जेव्हा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि तेव्हा सुमुख 9वीत होता आणि तो म्हणला की आई, तो भयंकर म्हणजे क्लॅरिटी हा त्याच्या एक भयंकर देवानेच दिलेला गुण. तर तो म्हणला की आई, मला तर कम्प्युटर सायन्समध्येच करिअर करायचं आहे आणि आपण इथे राहिलो तरी कधीतरी मी जाणारच आहे बाहेर शिकायला, तर मला हायस्कूल अमेरिकेत करायला आवडेल, अशी इतकी त्याला क्लॅरिटी होती. आणि मला असं वाटत होतं, खरंच सांगते, की ज्या तऱ्हेने मी आत्ता काम करते त्या तऱ्हेने मी काय अजून 5 वर्ष टिकणार नाही. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की आता मी हे सगळं सोडूनच देईन आणि काहीतरी एक तिसरंच करिअर सुरू करीन. एक प्लॅटो सर, हा खूपच आय हॅड हिट अ व्हेरी टेरिबल प्लॅटो. तर जेव्हा मी अमेरिकेत गेले, आणि गंमत म्हणजे त्याच्या आधीची जवळपास अखंड 10 वर्ष मी दरवर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये जात होते प्रोग्राम्स करायला, शिकवायला. तर ओव्हरऑल तिथलं सगळं एक माहिती होतं काय आहे. तर मी गेले आणि डायरेक्टली सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियामध्येच आमचं आयुष्य सुरू झालं. आणि पहिलं 1 वर्ष मी काहीच केलं नाही. मी म्हटलं एकदा हे सगळं सुरळीत होऊ दे हा सेटअप. आणि त्यावेळेला जस्ट असं ओळखीतल्या 1-2 स्टुडंट्स येऊन, पण नंतर मग मला 2-3 गोष्टी लक्षात आल्या की जरी आपल्या नवऱ्याची काहीही हरकत नसली तरी फायनान्शियल इंडिपेंडन्स हे माझं स्टेपल आहे. कारण मी वयाच्या 18व्या वर्षापासून मी इंडिपेंडंट आहे फायनान्शियली. म्हणजे आईबाबांना मला पॉकेट मनी पण नाही द्यायला लागलेला 18 वर्षापासून कधी. सो तो एक आपला स्वभाव बनतो. आणि कितीही लाडाकोडाचा जरी नवरा असला तरी देखील आपले पैसे आपण मिळवून आपण खर्च करण्यामध्ये जो एक आनंद आहे तो माझ्या आयुष्याचा एक भागच होता. तर ते एक. आणि दुसरं म्हणजे कायम जी शिकवण्याची एक लागलेली सवय आणि तिथे ऑलरेडी पोचलेलं नाव, हा पण त्याच्यातला भाग होता. त्यामुळे शांभवी इथे येऊन राहिली आहे आणि ती शिकवत नाहीये हे ऐकून शेवटी मी म्हटलं आता पुढे झालं, शिकवूया, मारूया परत आता उडी. पण ती परत उडी मारताना मला ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या करणं मी प्रकर्षाने टाळलं. आणि त्या क्लॅरिटीमुळे आज मी जे काम करते ते अतिशय सुखात करते. त्यामुळे मी एकतर लहान मुलांचे नृत्य वर्ग नाही सुरू केले,
मी फक्त ॲडल्ट विद्यार्थिनी म्हणजे वयाने मोठ्या लेडीजना नृत्य शिकवायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑलरेडी ज्यांचं करिअर सुरू आहे, ऑलरेडी ज्यांचे मोठे मोठे क्लासेस आहेत, अशा डान्स टीचर्सना पुढे फर्दर ट्रेनिंग देणं हे सुद्धा एक माझ्या आवडीचं काम बनलं. म्हणजे थोडक्यात की जिथे इंटेलेक्च्युअल स्टिम्युलस आहे आणि काहीतरी खोल जाऊन कशाबद्दल तरी बोलता येतंय, ते करायला आवडतंय, तर मग आपण तेच करूया अशा उद्देशाने हळूहळू अमेरिकेत कार्यक्रम सुरू झाले, सगळं सुरू झालं, जे इथे होतं तेच तिथे सुरू झालं 2.0. पण त्याच्यामध्ये एक ताजगी मेंटेन करता आली, कारण की आपल्याला कंटाळा कशाचा येतो ह्याची एक क्लॅरिटी आलेली होती. आणि दुसरं म्हणजे वेगळी सोसायटी, वेगळं कल्चर, वेगळी फायनान्शियल गणितं आणि एक वेगळीच लाईफस्टाईल, ह्या सगळ्यातनं वाट काढताना कथक कशा तऱ्हेने शिकवलं जावं, परफॉर्मन्सेस कसे असावेत किंवा मिक्स्ड कल्चरल क्राऊडला आवडतील असे प्रोग्राम्स कसे करावे, ह्या सगळ्याचं एक खूप सुंदर भान आलं. आणि मी नेहमी आईला पण सांगत असते की एक माणूस म्हणून गेल्या 10 वर्षांनी मला इतकं घडवलं की तसं एक्सपोजर, तशा प्रकारचे अनुभव हे मला वाटतं की माझ्या वाट्याला आले फक्त कारण की मी माझा कम्फर्ट झोन सोडून सुनीलच्या मागोमाग तिकडे गेले सुनीलला घेऊन. एक रिबूट होतं. ॲब्सोल्युटली. रिबूट वरनं एक मी प्रश्न विचारते की तुम्ही दोघींनीही, मनीषा मावशी तुम्ही त्या काळात सुद्धा खूप प्रयोग केलेत. म्हणजे मला असं वाटतं, माझा काही या बाबतीतला अभ्यास नाही, पण नृत्य नाटिका हा प्रकार जेवढा तुम्ही पुढे आणलात, निदान पुण्याच्या तरी ह्या सर्कलमध्ये, तितका कदाचित त्याच्या आधी नव्हता. मला आठवते त्याप्रमाणे मी कळी ग मला फुलायचं नावाचं एक नाटक मी सुद्धा लहानपणी बघितलं, ज्याच्यामध्ये तू एक खूप सुंदर पिंक ड्रेस घालून नाचली होतीस आणि ती मोठी झाल्यानंतर तुम्ही असं काहीतरी त्या नाटकात होतं. पण तेव्हापासून तुम्ही टिळक स्मारक मंदिरामध्ये हे कार्यक्रम करायचात आणि त्याच्यानंतर तुम्ही जॅपनीज कोलॅबोरेशन मध्ये ताकीमोतो बरोबर केलं होतं. माझा प्रश्न असा आहे की एक वर्ग आहे जो असा म्हणतो की शेवटी परंपरागत कला जी असते ती तशीच ठेवावी, आणि एक वर्ग असा आहे की जे असं म्हणतात की ती पुढे आणि आता लोकांपर्यंत पोचायला हवी असेल तर त्यात प्रयोग करावेत. तुम्ही अर्थातच दुसऱ्या कॅटेगरीत असणार, पण ते प्रयोग तेव्हा जे तुम्ही केलेत ते आणि आता इथून पुढे जे प्रयोग होत आहेत ते त्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी ज्या काळात हे प्रयोग सुरू केले ना, त्याला 2-3 कारणं होती. त्याच्यातलं एक कारण होतं की राजसचं मला सारखं टुमणं लावणं की तुम्ही कथानक घेऊन करा, नृत्य नाटिका करा, आणि म्हणून मग आम्ही नृत्य नाटिका करायला सुरुवात केली. आणि मग त्या खरंच नृत्य नाटिका म्हणजे कथकचे कॉस्ट्युम घालून एखादं गतभावसारखं एखादं प्रेझेंटेशन करणं वेगळं, पण कॅरेक्टरप्रमाणे सगळ्यांचे कॉस्ट्युम्स आणि वगैरे वगैरे असं आम्ही बरंच केलं. सत्वरजतम 5-6 प्रोडक्शन्स केली अशी. आणि परत त्याच्यात 2 भाग करायला लागायचे, म्हणजे कारण की एक 15 वर्षाच्या आतल्या मुली, एक 15 वर्षाच्या वरच्या मुली, आणि कारण ॲन्युअललाच करायला मिळायचं एवढ्या सगळ्या मुलींना, तेच एक कारण असायचं. थिएटर घेणं सुद्धा वर्षातनं एकदाच परवडायचं, असं सारखं थिएटर घेतलंय करतायत कार्यक्रम असंही नाही व्हायचं. सो राजसच्या सांगण्यावरनं मुख्यतः ह्या नृत्य नाटिकांना सुरुवात झाली. आणि मग करताना खरंच खूप मजा आली. सगळ्या मुलींनी पण खूप एन्जॉय केलं, कारण इतके वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये घेतले. आणि एका ह्याच्यात मला असं आठवतंय की तमोगुणी असतात आणि राजा, 2 राण्या वगैरे अशी एक त्या काळची पारंपरिक गोष्ट घेतली होती. मग तिथे तलवारबाजी होती. मग आम्ही खरा एक जो शिवशाहीमधला एक म्हणजे नाटकामधला जो मुलगा असतो त्याला बोलावलं, त्याच्याकडून तलवार चालवणं वगैरे सगळ्या पोझेस आणि सगळे हे शिकलो. पण खूप मजा आली, त्या मजा यायची तसं करायला. त्याच्यानंतर का थांबलं ते करणं हेही मी तुला सांगते. कारण काळ जसा बदलला तसा मुलींच्या ॲक्टिव्हिटीज बदलल्या. रोजच्या 1 तासा व्यतिरिक्त म्हणजे आठवड्यातून 3 दिवस 1च तास ती मुलगी जेव्हा डान्सला देते तेव्हा त्या 1 तासात ग्रुपचं काही करून घेणं हे खूप अवघड व्हायला लागलं.
मी जेव्हा ही नाटकं केली संगीत काय नृत्य नाटिका, तेव्हा सगळेजणांकडे वेळ होता भरपूर की जरा आज थांबा, आज 2 तास थांबायचंय म्हटलं तर सगळे आनंदाने थांबायचे. इतके त्यांना ऍक्टिव्हिटीज नसायच्या, अकॅडमिक्स आणखीन क्लासेस आणि हेन ते, त्यामुळे मुली मिळायच्या असलं काम करायला. असं तुम्हाला टाइम बाउंड नाही काम करता येत असं, म्हणून ते थांबलं. दुसरी गोष्ट अशी होती, ते इतकी छान झाली नृत्य नाट्य की आम्हाला खूप अशी खुमखुमी होती की बाहेर जाऊन आपण ह्याचे प्रयोग करूया. पण कसं काय, या 25-30 मुलींना घेऊन बाहेर कसं जाणार आणि करणार काय, सो तेही नाही, लॉजिस्टिक्स पण, आणि ते काही कधी जमलं नाही. मग असं वाटलं की आपण एवढं रक्त आटवतोय ते एका प्रोग्रामसाठी फक्त, आणि मग झालं दुसरे दिवसापासून काहीच नाही घडत आहे ह्याचं. ॲज अगेन्स्ट दॅट, तुला माहिती असेल कदाचित, ही आत्ता जी 50 वर्ष आम्ही ॲन्युअल करतोय त्याच्यात 15 आयटम्स काही आम्ही रिपीट नाही केलेले. वंदनेपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक प्रस्तुती वेगळी. त्यामुळे असं झालं की ती तर परत तर काही करता नाही येणार आहे आपल्याला, आणि छोटे छोटे आयटम्स घेतले की मग त्या मुलींना पण ते परत करायला मिळतात. त्या मुलींना करण्याचे ऑकेजन्स वाढले. आता म्हणजे कुठलाही एक छोटा जो काय म्हणतात नवरात्र आहे, गणेशोत्सव आहे, याच्यासारखं फॅमिलीचे सुद्धा आपले आपले उत्सव सुरू झाले. आणि त्यामुळे मग जिथे ह्या मुलींना करायला मिळतं, शेवटी हा प्रेक्षकांसाठीचा आहे, मुलींना करावंसं वाटणं स्वाभाविक आहे, म्हणूनसाठी ते थांबलं हळूहळू नृत्य नाटिका. पण मला अजून खूप खुमखुमी येते की त्या करायला पाहिजेत म्हणून, पण तेवढा वेळ कदाचित मीही नाही देऊ शकत आणि कदाचित मुलीही नाही देऊ शकत. दुसरं ताकीमोतो सांचं तू म्हणालीस तसं जपानचं, माझं एक खूप आवडतं वाक्य आहे की मी जे काही प्रयोग केले, म्हणजे एक बॅले डान्सर, रशियन बॅले डान्सर पुण्यात आली होती, तेव्हा ती आणि माझ्या त्या काळी माझ्याबरोबर ज्या मुली करायच्या त्या सुद्धा तिच्या खांद्याला लागत होत्या. त्या माझ्याकडच्या उंच मुली होत्या, तर ते केलं. टॅप डान्सर बरोबर केलं. सो असे वेगवेगळे प्रयोग करून बघायला मला खूप आवडतं जिथे शक्यता आहेत. आणि मग ताकीमोतो सान बरोबर 1991 सालपासून मी करत आले. पण तरीही ह्याला कुठे मी कथकचा भाग म्हणत नाही, याला म्हणते कथक परंपरेत राहून आणलेली नवता. म्हणजे जेही आम्ही जपानसाठी डान्स ड्रामाज केले किंवा नृत्य नाटिका केल्या, त्याच्यामध्ये बुद्धाचं जीवन दाखवताना सुद्धा जे नृत्य आजूबाजूला घडत होतं ते प्युअर क्लासिकल कथकच होतं. असं की त्यामुळे मला असं स्वतःला वाटतं की माझं नेहमीचं हे स्टेटमेंट आहे की आपल्या पूर्ण भरलेल्या ताटामध्ये एक चटणीचं लोणच्याचं जेवढं स्थान असतं तेवढं या नवतेचं ठेवलं तर त्याच्यातली मजा पण घेता येते, आणखीन ती मजा हवीशी पण वाटते. असं. बरोबर. शांभवी, तुला काय वाटतं इथून पुढे काय नवीन प्रयोग करावेत, व्हावेत? नवीन प्रयोग हे व्हायलाच पाहिजेत असं मला वाटतं. आणि मला दुसरं असंही वाटतं की जे काही आपल्याला मनात येईल त्याच्यावरती विचार करून वगैरे वगैरे साधक बाधक, पण ते बेधडक करावं. कारण की त्यातल्या काही मोजक्याच गोष्टींनी ॲक्च्युली कलेवर परिणाम होणार आहे किंवा प्रभाव होणार आहे, किंवा ज्याच्यामुळे कलेचा प्रवाह बदलेल अशा सिग्निफिकंट गोष्टी या काही थोड्याच असणार आहेत. पण त्याची भीती वाटून, म्हणजे प्रवाह बदलण्याची भीती वाटून तुम्ही नवीन प्रयोग करतच नाही, तर मला असं वाटतं की हा कलेवर अन्याय आहे. ज्याच्या मनात जे नवीन येईल त्यांनी ते करायलाच पाहिजे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये परत तुमचं ओरिएंटेशन काय आहे, तुमच्या विचार करण्याची पद्धत काय आहे, किंवा तुम्ही कुठल्या घराण्याचा विचार करता, हे सुद्धा सगळं महत्त्वाचं ठरतं. की आता माझी जडणघडण कशी झाली की आई आणि सुरेश तळवलकर गुरुजी या दोघांचंही नवतेला भरपूर प्रोत्साहन होतं. पण त्यांचं म्हणणं असं होतं की, म्हणजे गुरुजी तर मला तेव्हा सांगायचेच की तुझ्या कुठल्याही नवीन एक्सपेरिमेंटमध्ये एक अभिजात एलिमेंट पाहिजे, आणि ती अभिजातता हा धागा बनणार आहे तुझ्या इतर क्लासिकल कामाशी. तुझी नवता कशामुळे जोडली जाते, तर त्या अभिजाततेमुळे. आईनीच आत्ता मला आठवण केली की ते अमुक अमुक नक्की सांग असं. तर 2001च्या सुमारास एकदम वर्ल्ड म्युझिकची लाट आली होती, आणि त्यावेळेला मी काही कोरिओग्राफीज बसवल्या होत्या.
बिक्रम घोष आणि तौफिक कुरेशी ह्यांच्या म्युझिकवरती. आणि पुण्याच्या समस्त कथक कम्युनिटीच्या भुवया उंचावल्या होत्या की हे म्युझिक कथकसाठी. आणि म्हणजे असं की शांभवीकडनं ह्याची अपेक्षा नाही आहे असं. आईलाही तो काही फार आवडलेला नव्हता प्रयोग. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये दॅट बिकेम अ स्टँडर्ड नॉर्म. म्हणजे आज जर का कोणी वर्ल्ड म्युझिकवर, फ्युजन म्युझिकवर कुठलाही क्लासिकल डान्स केला तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटत नाही, अजिबात आश्चर्य वाटत काहीच नाही. हा, एक्झॅक्टली. पण त्यावेळेला ते करताना मी काही बंड करतेय वगैरे असं मला वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं की मी जे शिकली आहे लय, ताल, मुव्हमेंट्सचं सौंदर्य, त्या सगळ्याला ह्या संगीतातही खूप छानच वावे असं मला वाटतंय. आणि म्हणून मला हे ट्राय करायचंय. त्याच्यातनं मला ड्रम्स ऐकू येत आहेत, पण त्याच्याच बरोबर बॅकग्राऊंडला जो झपताल चाललाय किंवा जी पुरिया धनाश्रीची धून चालली आहे तीही मला ऐकू येते. तर माझं नातं त्या ड्रम्सपेक्षा त्या पुरिया धनाश्रीशी जास्त आहे असं कुठेतरी माझ्या डोक्यात त्यावेळेला असायचं. आणि आता 10 वर्ष बाहेरगावी राहून, परदेशी राहून, तर माझ्या असं लक्षात आलंय की आपल्या कुठल्याही पौराणिक कथा, म्हणजे आता पौराणिक का म्हणते, कारण की क्लासिकल डान्समध्ये मायथॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात मांडली जाते. आणि त्याच्यावर एक आक्षेप पण घेतला जातो की का तुम्ही ह्या राम, सीता आणि राधाकृष्णातनं बाहेर पडू शकत नाही. तर इंटरनॅशनल ऑडियन्स समोर नृत्य सादर करून एक मला अशी नवी दृष्टी मिळाली की ह्या ज्या कॅरेक्टर्स आहेत ना त्यांची ही नुसती नावं आहेत. राम म्हणून किंवा कृष्ण म्हणून त्यांना जे आपण बॅगेज अटॅच केलंय, ह्या गोष्टीमध्ये त्या बॅगेजची गरजच नाहीये काही. म्हणजे सीतेचा त्याग रामानी केला, ह्याच्यामध्ये रामानी सीतेचा, हे नकोय आपल्याला. ती एक बाई आहे जिला नवऱ्याने सोडलंय आणि तिचं भावविश्व हाच माझा फोकल पॉइंट आहे. त्यामुळे त्या मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स मागे ठेवून व्यक्तींमधल्या नातेसंबंधाकडे किंवा इमोशनल एक्सचेंजकडे नवीन दृष्टीने कसं पाहता येईल. तर आता सध्या आत्ताच मी एका नवीन पीसवरती काम संपवलं. आईला पण खूप आवडला तो. मी अमेरिकेत ती असताना तिला दाखवला पहिल्यांदा की ही एक अंध मुलगी आहे, तरुण मुलगी आहे आणि काहीतरी ॲक्सिडेंटनी तिला अंधत्व आलंय. आणि होळीच्या दिवशी तिचा जो बॉयफ्रेंड प्रियकर आहे तो तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो चल आजही आपण होळी खेळायचीच आहे. तर ती त्याला म्हणते अरे मला दिसत नाही आहेत ना रंग, पण तू मला सांग तू कुठले कुठले रंग घेऊन आलायस. आणि तो एक एक रंग तिला उलगडून सांगतो की आत्ता मी तुला हा निळा रंग लावला, मोरपिसाचा निळा, पाण्याचा निळा, ढगाचा निळा, असा एक एक रंग तो तिला सांगतो. आणि शब्दातनं ती होळी त्या दोघांच्या मध्ये उलगडते. तर आता इतकी एज ओल्ड होरी ही संकल्पना आहे शास्त्रीय नृत्यातली. तर त्याला असा एक मॉडर्नच ट्विस्ट म्हणायला पाहिजे की जिथे राधाकृष्ण नाही आहेत पण तरी देखील ती भावभावनांची एक्सचेंज जी आहे तोच त्याचा फोकल पॉइंट आहे. फार फार छान करते ते शांभवी. एक शेवटचा प्रश्न मनीषा मावशी तुम्हाला, की कलाकार जेव्हा नृत्य सादर करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास येतोच, त्याची साधना येतेच, पण त्याचा स्वभाव किती येतो? स्वभाव किती येतो? ओहो, जेव्हा तो स्वतःला काम करायला लागतो तेव्हापासून मला वाटतं की खूपच येतो स्वभाव. तो स्वभाव यायला लागला की स्वभावातला कोणता गुण यायला पाहिजे आणि कोणता गुण बाजूला सारायला पाहिजे ही निरक्षीर विवेक बुद्धी जर कलाकाराकडे असेल तर तो छान तरून जातो. म्हणजे मला असं वाटतं की काही वेळेला कोणी कलाकार खूप तुसडा असतो, खूप स्पष्ट वक्ता असतो. तर ह्या गोष्टी रंगमंचावर कलाकाराची संगत कलाकारांशी सुद्धा जी काही एक बिहेवियर असते त्याच्यावरून सुद्धा कळून येतो. मग हे अपेक्षितच नाहीये, प्रेक्षकांपर्यंत या काही गोष्टी पोचताच नाही कामा. म्हणजे एक विशिष्ट बॅलन्स कलाकाराला ठेवायलाच लागतो. म्हणजे स्वतःला आपले गुण आपले अवगुण जर कळले तरच हे साध्य होऊ शकण्यासारखं असतं. सो स्वभाव तसं येणारच ग. काही झालं तरी कलाकार म्हटलं की अंतस्थ वृत्ती बाहेर काढायची असते, अंतस्थ भावना व्यक्त करायच्या असतात. मग त्याला काही खूप लेपन देऊन चालत नाही, कुठेतरी तो दिसणारच असं. पण म्हणून माझं या सगळ्यांना सारखं सांगणं असतं की कीप युअर माइंड अँड सोल ओपन आणि ट्राय टू ॲब्झॉर्ब
ऑल गुड थिंग्स अराउंड यू त्या कुठेतरी कॉम्प्युटराइज झालेल्या असतात आणि मग त्या चेहऱ्याने बाहेर पडतात. मग तुमचा मूळ स्वभाव झाकायला त्या मदतच करतात. पण आपण जे 2 तास स्टेजवर असतो, हो. जो काही 2 तास हो. नाही 20 मिनिटं जरी असलो हो. तरी तेवढ्या वेळच्या परफॉर्मन्सेसमध्ये आपलं बाकीचं आयुष्य 100% विसरून जाणं हे हो. खरोखर शक्य हो असतं. हो हो अगदी 100% शक्य असतं. कारण ते तुम्ही नाही विसरलात तर तुम्ही नाहीच तिथेच परफॉर्मन्स नाही तुम्ही करू शकणार. आणि म्हणून मी खूपदा असं म्हणते की जेव्हा सकाळी रियाजाला आताच्या काळात तालमाला लावून जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा त्या तालमालेकडे 1000% लक्ष दिल्याशिवाय लईत कामच नाही होणार. मग ते 1000% लक्ष द्यायचं असेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना आणि समुद्रात ते सुद्धा कारण नाही तर होऊच नाही शकणार. सो रंगमंचावर एकदा आल्यानंतर आणि तुला सांगते ना हे आत्ता माझ्या बाबतीत 1-2दा झालंय. स्टेजवर नाही झालं पण आपल्या रिहर्सलला असं झालं की पुढे खूप मुली असतात बघायला जेव्हा मी करत असते रिहर्सल तेव्हा. आणि मग एखादी मुलगी काहीतरी वेगळं तिथे केलं तिने तर मला डायव्हर्ट व्हायला होतं जे माझं आजवर कधी नव्हतं झालं. हे आत्ता 70ला झालंय. मला फार त्रास होतोय त्याचा मनात की असं कसं. पण कॉन्सन्ट्रेशन कसं गेलं आपलं एक क्षणापुरतं का होईना पण ते स्वतःला कळतं की दिस इज नॉट करेक्ट. म्हणजे असं अशाही दृष्टीने आता अलर्ट राहायला पाहिजे असं. सो ते ओळखायची वृत्ती पाहिजे आणि नीट करायची तसदी घ्यायला पाहिजे कलाकारांनी. पण ही तुमची तळमळ आहे म्हणून आता तुमची नृत्यातली 4थी पिढी हो आणि घरातली 3री पिढी हो हो ह्या कलेमध्ये हो. ईशानची मुलगी सर्वेश्वरी सुद्धा फार सुंदर नाचते. मी बघितलंय तिचं हो नृत्य. आणि आता तुम्ही अजून थोड्याशा पुढे जाऊन 7 तारखेला सुद्धा एक मोठा कार्यक्रम करतात. हो. शांभवीताई तूच सांग त्या कार्यक्रमाविषयी. जरूर मला इतका अभिमान वाटतोय ह्या कार्यक्रमाविषयी बोलताना की मनीषा नृत्यालय ही आमची पेरेंट संस्था आणि त्या संस्थेच्या छत्रछायेखाली SISK सारख्या अनेक संस्था वाढल्या एस्टॅब्लिश झाल्या. त्यामुळे आता मनीषा नृत्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्ही आमच्याकडनं एक आदरांजली मनीषाताईंना. तर आता मी स्वतः माझ्याकडे माझ्या तालमीत तयार झालेल्या माझ्या 10 ज्येष्ठ शिष्या ज्या इन देअर ओन राईट स्वतः गेली 10 ते 15 वर्ष स्वतंत्रपणे त्यांच्या नृत्यशाळा चालवत आहेत आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या साधारण एक 12 ते 15 वर्षाचं शिक्षण घेतलेल्या अशा सगळ्या 3 पिढ्या मिळून आम्ही एका स्टेजवर मनीषाताईंसाठी नृत्य करणार आहोत. येस. तर मनीषा नृत्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 50व्या वाढदिवसानिमित्त 3 पिढ्यांमधल्या 51 नृत्यांगना आम्ही मनीषाताईंच्या समोर हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहोत. आणि स्वर्णवंदना असं या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे. आणि 7 फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच पुण्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कलाकार म्हणून आम्ही तर अतिशय एक्सायटेड आहोतच ह्याच्याबद्दल. पण गंमत म्हणजे आई त्या दिवशी पणजीच्या रोलमध्ये असणार आणि त्यामुळे मी ओव्हर एक्सायटेड आहे. आणि मी सुद्धा त्या दिवशी आजीच्या रोलमध्ये असणार आहे कारण माझ्या स्टुडंट्स बरोबर मी त्या दिवशी नृत्य प्रस्तुत करणार आहे. आणि खूप मनापासून ह्या कार्यक्रमाची आम्ही वाट पाहतोय आणि प्रेक्षकांनी आत्तापर्यंत छान प्रतिसाद दिलेलाच आहे. त्या दिवसाची खरंच आम्ही खूप वाट बघतोय. प्रेक्षक प्रतिसाद देतीलच पण तुम्हाला जे समाधान मिळेल ती आयुष्यभराची पुंजी आहे. नक्की. 50 वर्षांनंतर घडणारा हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. आणि 4थी पिढी नृत्यातली 4थी पिढी इतकी समर्थपणे नृत्य करतीये हे बघायचा योग खरंच खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. आणि गंमत म्हणजे थोड्याच वर्षात ताईंना 5वी पिढी बघायला मिळते कारण हे 4थी पिढी माझ्या नाती वगैरे असं आपण जे बोलतोय त्यांनीही ऑलरेडी नृत्य शिकवायला सुरुवात केलेली आहे त्यातल्या बऱ्याच जणांनी. हे खूपच इनक्रेडिबल आहे. म्हणजे अक्षरशः खूप मोठं काम आहे. आणि परत मला असंही वाटतं मुग्धा की 3री पिढी 4थी पिढी आणि शांभवी म्हणते जशी 5वी पिढी आणि ह्या नुसत्या अॅन्युअलसाठी रंगमंचावर येणाऱ्या मुली नाहीयेत. दे आर सिरियस, व्हेरी सिरियस. आणि रियाज करून
त्याच्यात सातत्य ठेवून त्या रंगमंचावर येत आहेत, करिअर घेत आहेत नृत्य हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणजे कोणीही नाही तर स्टेजवर येऊच शकतं की 5वी काय आणि कोणाला तरी शिकवलं तर अजूनही कोणती पिढी, पण तसं नाही आहे. असं मला फार फार आनंद देते ही गोष्ट मला. ती दिसतेय तुमच्या चेहऱ्यावर मला. आणि मी नक्की येईन त्या कार्यक्रमाला. मला फार म्हणजे मी असणारच आहेस. अविभाज्य घटक आहेस तू. पण मला फार म्हणजे मला भरून येतंय खरं सांगायचं तर ह्या सगळ्याबद्दल बोलायला. कारण आज ह्या निमित्ताने माझ्या सासरच्या मंडळींची मी आज इथे बोलले, त्यामुळे कदाचित सासरची मंडळी ही थोडीशी खुश होती. मुग्धा, तुझी सासरची मंडळी तुझ्यावर खुशच असते तुला माहिती आहे. पण ह्याही भूमिकेतनं मी तुमच्याकडे बघते की आज माझ्या सासरची मंडळी आलेली आहेत. तर आता आपण जाहीरच करूया की मुग्धाचा नवरा संतोष हा माझा भाऊ आहे आणि घनश्याम संतोष ही भावंड आणि मी आणि माझा भाऊ ईशान हे आम्ही 4 जण लहानाचे मोठे एकत्र झालो आणि आम्ही 4 सख्खी भावंड असल्यासारखे वाढलो. आणि मुग्धाला सुद्धा आमच्या अनेक लहानपणच्या गमतीचे किस्से ऐकायला मिळालेले आहेत तिच्या नवऱ्याकडनं. पण त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या अँगल्सनी मी तुमच्याकडे कायम बघत आली आहे. पण तरी सुद्धा आज इथे जसं बोलता आलं तसं नव्हतं कधी बोलता आलं. त्यामुळे बरं झालं हा योग जुळून आला आणि त्या निमित्ताने मला खूप वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधता आला. त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आला. खूप बरं वाटलं. येस, म्हणजे मुग्धा तुझेही खूप आभार, आरपारच्या सगळ्या टीमचे आभार आणि वुमन की बात हे तुम्ही सुरू केलंय सदर, ते खूप छान आहे. ऐकायला खूप छान वाटतंय. बाय द वे, मी तुमचा प्रत्येक एपिसोड ऐकते आणि मला तुम्ही घेतलेले विषय तर आवडतातच. आणि खरोखरच म्हणजे आपण, तू, मी आणि अश्विनी किती काळापासनं ह्या एपिसोड बद्दल बोलत होतो आणि फायनली आज तो योग आला, ह्याचा खरंच खूप आनंद आहे. आणि आज आमच्या दृष्टीने वेगळा एपिसोड यासाठी की पहिल्यांदा आम्ही एक आई मुलगी जोडी असं इथे भेटलो. त्यामुळे एकेका गोष्टीवर 2 पिढ्यांचे विचार आम्हाला ऐकता आले. ते महत्वाचं आहे. त्यामुळे बरं झालं हा सगळा योग जुळून आला. त्याबद्दल खरंच थँक्यू. येस.